बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुख्य अमृताची वाणी देहदेवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त दैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी तुका म्हणी जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणे पांडुरंगा करू प्रथम काय माझी वाणी मानेर संतांसी रंधो आवाज वाढवा झाला रंधो चित्तांसी आपुलिया जयंत केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरुंजी ते नमस्कार येता शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी मुख्य अमृताची वाणी देहदेवाचे कारणे कीर्तन सेवे करता निवडलेला भंग प्रतिवर्षाप्रमाणे नाथषष्ठीचा महोत्सव त्या नाथषष्ठीच्या निमित्ताने यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने चालू असलेला हा अखंड हरम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा विशेष श्री संत तुकाराम महाराज यांना सदैव वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झाली ज्याला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळा त्या अनुषंगानं तुम्ही परंपरेचा नाथषष्ठीचा हा उत्सव गेली 62 वर्ष अखंडपणे तुम्ही साजरा करतात. या नाम सप्ताचे मूळ प्रेरणास्थान उगमस्थान आमच्या पंढरी क्षेत्रातले वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य हरिभाऊ महाराज बडवे आणि खरोखर हा जो समाज इकडचा पट्टा आहे शहाजीने आवरातपासून पार निलंग्यापर्यंत पार उमरग्यापर्यंत हा जो समाज भक्ती मार्गाला लावला ती केवळ त्या हरिभाऊंचे उपकार आहेत. त्या हरिभाऊंच्या प्रेरणेने आज एवढा मोठा सोहळा मोठा उत्सव त्यांची पुण्यही आज हा जो हे जे वैभव दिसतंय किंवा आम्ही ती सेवा करण्याकरता येतो ते केवळ त्यांच्या आदेशावरून आत्ताच दर्शन महाराजांना मी भेटून आलो. त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आमचे गायत्री आज तिथलं कीर्तन सोडून इकडं आली हांडे महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता. तिचे वडील आम्ही जिगरी दोस्त तिची छोटी बहीण माझी मुलगी क्लासमेट दोघी असे एक संबंध त्यांचे आमचे. दर्शन महाराज म्हणले महाराज इथं सोडून मला इथे नाही 5 मिनटं करून मला येऊन भेट देऊन जावा. म्हणून तुम्हाला फक्त मग आलोच म्हणून मी होतो येळूरमध्ये कुणाला मिळत लागू दिलं मी कुठं आहे नेमकं ते. पण एक त्यांचं प्रेम बडवे कुटुंबाचं आणि तुम्हा सगळ्या गावकऱ्यांचं प्रेम आणि खरोखर भक्ती पाहिजे असेल येळूर गोंधळग्यामध्ये पाहावी. आत्ता मला सहज आग्रह केला माझ्या मनात नव्हतं मग अशी उतरायचं यांच्या घरामध्ये. आज आमचे डॉक्टर बालाजी शामरावजी धुमाळ साहेब आज उपस्थित आहेत. त्यांनी आग्रह केला सरपंचाने की म्हणजे महाराज 2 मिनटं होईना मला इकडे गाई मला यांच्यासारखी फोन पण त्यांचं प्रेम पाहून पुन्हा घरी पाद्यपूजा सेवा खरोखर एक श्रद्धा आहे. एक पंढरी क्षेत्रात एक संत महात्मे तीर्थक्षेत्रात एक संत महात्मे आपल्या त्यांचं पाऊल आपल्या घराला लागलं. या भूमिकेतून माझ्या महिला माझ्या मायमावल्या त्या साधू संतांची पूजा करतात. ही जी एक वळण जी घालून दिली तुम्हाला लोकांना ही हरिभाऊंचं प्रेम आहे हरिभाऊंची कृपा आहे श्रीगुरु उज्ज्वलन महाराजांची कृपा आहे औशेकर महाराजांची कृपा आहे. या परिसरामध्ये बाबा भक्तिसेवा वाढवण्याचं कार्य या संत मायबापांनी केलं आहे. त्याच्यामध्ये हरिभाऊ महाराज बडवेंचं फार मोठं योगदान या परिसरामध्ये त्या काळामध्ये आत्ताच गायत्रीला म्हणलं की त्या काळामध्ये कुठली साधनं नसताना पायी प्रवास करून फार मोठे खडतर कष्ट आपल्या पूर्वजांनी घेतले.
उपाशी राहून शिळ्या भाकऱ्या खाऊन चटणी भाकरी खाऊन हा परमार्थ टिकवला आहे. आम्ही दाबून हाणतो पुन्हा घरी जाऊन झोपतोय. आता किती पंक्तीला जेवरी मग अशी त्या घरामध्ये बघितलं की मी आता रांगच्या रांग होती खाऊन झोपली जाऊन घराकडं. ऐकायला दुसरीच बिचारी बेट्यावर खावा पण तर ऐकायला तरी येत जावा इथं समोर. काय लोकाला काय आपण काय खातोय कशाचं खातोय अजून काही कळलं ना. ओ पण एक काही कोणा त्या अनुषंगाला नाम सप्ताच्या रूपानं 7 दिवस अन्नदान म्हणा, पंक्ती म्हणा, भजन म्हणा, सत्संग म्हणा, सत्संतांची कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, काकडा असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, 7 देवाची सेवा घडती. हे सर्वात मोठं पुण्य. हे सर्वात मोठं पुण्य बाबा. ओ आणि पुण्याचे मुख्य भागीदार आमचे हरिभाऊ महाराज बडवे आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला उज्ज्वल महाराजांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरनाम सप्ताह आणि तुमच्या सप्ताह कमिटीने सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी सर्वांनी प्रेमान दिलेलं आमंत्रण त्याचा स्वीकार करून या ठिकाणी सेवेकरता हजर झालो. अल्पशा वेळेचे संतांचे विचार तुमच्या पुढे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. या अभंगातून तो कोब्बर आहे. एक लक्षात ठेवा, परमार्थिक क्षेत्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये पहिली दुर्लभ गोष्ट मनुष्य जन्म आहे, दुसरी दुर्लभ गोष्ट मुमुक्षता आहे आणि तिसरी दुर्लभ गोष्ट महापुरुष आश्रय संत सहवास सत्संग त्यापेक्षा दुर्लभ आहे. मनुष्योत्तम मुमुक्षत्वम देहिनाम सन्मंगुला और दुर्लभ आहे. हे वेदोपनिषदांनी शास्त्रकारांनी साधू संतांनी या देहाचं वर्णन करत असताना नरते दुर्लभ दान तुम्ही जन्म पण भगवंताची कृपा आहे, मिळालाय. भगवंताची फार मोठी देण आहे की त्यानं हे दिलंय. जेने जीव हा दिला दान तर याचे करणे चिंतन. भगवंताने भेट गिफ्ट म्हणून दिलंय. पण कशा करता दिलंय याचा अभ्यास करा. आम्हाला मिळालाय पण अनमोल असं आयुष्य या संसारामध्ये मी खर्च करतोय. अनमोल असं आयुष्य या संसारामध्ये मी वेच करतोय. मी कोण आहे, कशा करत आलोय, येऊन काय करत आहे, शेवटची अवस्था शेवटचा मुक्काम कुठला गाठायचा आहे याचा विचार करा जीवनामध्ये. काही माणसं जसे आले तशी निघून चाललीत. काही माणसं बघा चिंतन नाही, भजन नाही, सेवा नाही, साधना नाही, दानधर्म नाही, अन्नदान नाही, वारी नाही, तीर्थक्षेत्र यात्रा नाही, गळ्यात तुळशीची माळ नाही, एकादशी नाही, मोकळी सटकी, हाजी मलंगची पीर असलेली जुम्मे की जुम्मा. जरा ती बंद करे बाळा. हे आवाज बंद करते ना ती सगळी काय काढून टाक माहिती. बस एवढ्या लोकांना माझा आवाज पुरते बस. ते बाकी खटखट करत बसू नको. तुम्ही ग बसा. ती चौपदार बी ती महाराजा वरची असते. तुम्हाला कळ ना वळ ना गप्पी बस ना. कुठे पण हीच बाजार जास्त आहे आम्हाला. कीर्तनाला बघा. कीर्तनाला तुम्ही बोला बापामध्ये. तुम्ही अजून हांडे महाराजाला ओळखलं नाही. दुसऱ्या महाराजांनी समजू नका मला. ते दर्शन बिर्शन तुमचं ऐकून घेत असतील बाकीचे. तर शांत बसा. चौपदारचे काही नियम आहेत, चौपदारचे काही मर्यादा आहेत, काही नित्य हे आहेत त्याच्यामध्ये. मी करतो मी सांगतो त्याला बरोबर बिचाऱ्याला. तुम्ही बसा का बघ बसा बाबा. काय सांगतो बस मला एवढं राहू देता. कारण आम्हाला जेवढी शांतता पाहिजे ना, कारण मध्ये खरखर नको आहे. शांतता जेवढी ना आम्हाला तेवढं सांगता येतं. गोंगाट झाला की आम्हाला जे विचार डोक्यात यायचे ते विचार सगळे निघून जातात. कीर्तन ही साधं नाही आहे. कीर्तन सांगायला तो वाचावं लागतं, अभ्यास करावं लागतो. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. अभ्यास करावं लागतो. ते वाचलेलं साठवावं लागतं, हृदयामध्ये साठवावं लागतं.
येतो ओव्हर आठवावं लागतं, काही प्रसंग नटवावे लागतात, काही प्रसंग पटवावे लागतात, जो आपल्या लोकांना कटवावं लागतं. हे सगळं गणित ठरलेलं आहे वारकरी संप्रदायाचं. लक्षात ठेवा तुम्ही. एक मोठा सोहळा तुम्ही आज नाथषष्ठीचा यात्रा महोत्सव तुम्ही आज समारंभ सुरुवात केली. आज दुसरा दिवस. हो, मला वाटतं उद्या तुमचा कालाच आहे काही वाटलं होतं मला. हो, पण पहिला दिवस काल त्या मुलीनं, हो केकच्या मुलीनं माहिती मला, हो त्या मुलीनं पहिलं कीर्तन झालं. आज दुसरी सेवा तुम्ही आज सगळ्या गावकरी मंडळी प्रेमाने दिली आहे. मी काय सांगतो, मी मिळाला आहे पण कळाला नाही. अनमोल असं आयुष्य संसारामध्ये खरं तर तुम्ही कोण आहे, मी कसं करता आलो आहे, येऊन काय करायचं आहे, शेवटच्या अवस्था शेवटचा मुक्काम कुठला करायचा विचार करा जीवनामध्ये. मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी स्थूल आहे का, सूक्ष्म आहे का, कारण आहे का, महाकारण आहे, याचा अभ्यास करा माझ्या मायबापा. हो, या शरीराची किंमत आम्हाला आता कळत नाही. एकदा शरीर गेलं की संपला विषय. अंगा तोपर्यंत ताकद आहे, इंद्रिय सक्षम आहे, हातपाय चालतात तोपर्यंत परमार्थ आहे. एकदा शरीर बसू पडलं की संपला परमार्थ. म्हणून अंगात ताकद आहे तोपर्यंत वारी करा, तोपर्यंत पंढरपूरला या. पण चांगला असताना पंढरपूरला येत नाहीत. पार सगळं संपल्यावर मग पार घरातलं मार्केट डाऊन झालं मग गिरायक आमच्याकडे आहे. पार संसारात रस गाळून चिपाडा आमच्याकडे आहे. आता बघा पंढरपूरला वारीला हो सगळी असली थंडगार, घराला जड झालेली आमच्या बोखांडी. आता ते मुख्यमंत्र्यांनी ती एकनाथ शिंदेनी फुकट केलंय, 75 पुढे केले फुकट, आणि बायका केल्या सगळ्या हाफ तिकिटाच्या. आरा महिला त्या एवढ्या फिरायला सध्या त्या इष्टीत जागा मिळाली गेली बसायला. हो हो, हे नाही लातूरला नेलं गेलं ती पर्स घेऊन. ती नवरा बसला आपला घरी बसला बिचाऱ्या भाकऱ्या थापत, मी चालली फिरायला तिकडं लातूरला निलंग्याला. काय ती गर्दी. आता कालच्या आता काल जरा 15 मार्चपासून दर्शन बंद केले. हो, आज ती मंदिरातली कामं चालू आहेत. 12 मार्चला आमची मिटिंग झाली, त्या मिटिंगला होतो मी. हो, गहिनीनाथ महाराज औषकर अध्यक्ष आहेत त्या बॉडीचे. आणि पंढरपूरचे आम्ही काही स्थानिक महाराज मंडळी, काही फडकरी मंडळी, काही नगरसेवक, काही नगराध्यक्ष, हो काही जनता, यांनाही बोलून विचारात घेऊन मंदिर कसं करायचं, बंद ठेवायचं काय करायचं. हो, आणि मग त्यावेळेस आम्ही विरोध केला. म्हणलं महाराज, हो त्या कलेक्टरला डायरेक्ट बोललो मी. म्हणलं कलेक्टर साहेब, म्हणलं तुमच्या मंदिरामध्ये आधी कामं करा, स्तुत्य कार्यक्रम आहे, उपक्रम आहे, 73 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, आधी कामं होणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर भाविकांच्या दर्शनाचा पण विचार करा म्हणलं. कायमचं मंदिर बंद ठेवू नका म्हणलं 2 महिने म्हणलं. हो, ते आम्ही वादविवाद भांडणं केल्यानंतर मग ते 5 तास मुखदर्शन चालू ठेवले, पहाटे 5 पासून रात्री 10 वाजेपर्यंत. हो, मग नंतर बंद 10 नंतर दर्शन. पण कालच्या माघवारीला पंढरपूरला 10 ते 12 लाखाची यात्रा भरली. केवढा मोठा समाज जनसमुदाय, पण सगळी असलीच. तरुण पोरग एक नव्हतं, हे सगळे 75च्या पुढचे. चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, उठवतं. माझ्या घरात मठ चालतेस तुकाराम महाराज, काही वारकरी त्यांना चालता येत होतं. महाराज आम्ही आलो. सगळा भंगार माल नशिबाला आमच्या. त्याला चालता येईना, बोलता येईना, बसता येईना, डोळ्याला दिसना, टाळी वाजव म्हणजे असं करते. विठला विठला म्हणलं की इथला इथला इथला. तो इथलाचा गुंजर घ्यायचा मला माहिती आहे. एक लक्षात ठेवा, शरीर बसो बाबा, नीट बसा, मांडी घाला. हो, तुम्ही पुढं बसला, चुली पुढं बसले शेकायला. मांडी घाला, मांडी घालून बसा. काय सांग तुम्ही, एकदा शरीर बसू पडलं की मग मात्र ठाईचा बैसाही करा.
चित्त आवडी अनंत आळवावा. काय सांगतो मी. ओ बसल्या ठिकाणी परमार्थ करा. शरीर बसवल्यानंतर एकदा शरीर बसवपणे संपला तो विषय. माझ्या माय बाबू मला आहे तो पण सेवा साधना करण्याचा प्रयत्न करा. ओ भगवंतानी शरीराची निर्मितीच केवळ परमार्थाकरता केलेली, भगवत प्राप्ती करता केलेली. ओ लक्षात ठेवा तुम्ही, बाकी काही नाही. आणि तुम्ही कितीही कमवा, किती बी शीट कमवा, किती बी बंगले बांधा, 4 व्हीलर घ्या, गाड्या घ्या, 2 व्हीलर घ्या, ओ किती बी सोनं घ्या. लय सोने हौस लोकाला. हो आता 67,000 झाले सोनं, 66,400 झाले सोनं कालचा भाव. हो तरी अजून अंगठ्या घालतातच. काय काय रुबाब आता बघा शेवटच्या पंक्तीला काल्याच्या कीर्तनात. हो कीर्तन झालं, पंक्ती बसल्या, हे कडक कपडे बिपडे घालून अंगठ्या बिंगट्या घालून लोक मत नाही हिटायचं. 5 रुपये पावती फाडत नाही पट्ट्या. लोक मत नाही हिटायचं. सावकाश घ्या, सावकाश घ्या. बुंदी घ्या, भात घ्या, वरण घ्या, जसे घ्यायच्या बापाची पंगत आहे. घरी नेऊन खाऊ घाल. लोकांची कडी धाव वाढी. माणसं दुसऱ्याचं बसून ओ उगं हिंडायचं मधनं. आणि अजून आपण पुरुष मंडळी लय चांगलेत. पुरुष मंडळी आपण चांगले, आपल्यापेक्षा बायकांना लय मोह आहे सोन्याचा. ओ काय सोन्याचं लय सोनं अंगावर घालू वाटतं. 5-5 बुळकं त्या कानाला. ओ एका बाईनं नवऱ्याला फोन केला. ते होतं मुंबईला कंपनीत कामाला. मोबाईल काढला, ओ फोन केला. हॅलो. कशी पोरं हसतील बघा मोबाईल मध्ये. मोबाईलनं येड लावलं, येड. हां तरुण पोरं अभ्यास करणार डॉक्टर साहेब. ओ लहान पोरं अभ्यास करणार, तरुण पोरं रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपणार सारखे ऑनलाईन. आणि पुन्हा असं करते. आणि म्हाताऱ्यानं ऐकू ना. काय करावं. त्या बाईने फोन केला नवऱ्याला. हॅलो हॅलो. झालं मला काय देवळा येतं रिकाम हाताने येऊ नका. हो काय ती पैठणी शालू 10,000 आणा, साडी चांगली भारी 10,000ची. आणि काय ते सोन्यात दाग घेऊन या. नवरा मला तुला सगळं आहे की मला. मग मणी मंगळसूत्र आहे, मला गंटन आहे, लॉकेट आहे, नेकलेस आहे, हो राणी हार आहे, लक्ष्मी हार आहे, चपला हार आहे, अंगठ्या आहेत, सगळं आहे म्हणे. मला माहिती आहे म्हणली. नथनी ना नथनी, नथनी नाकात घालायची, नथनी घेऊन या. नवरा म्हणला येडे तुला नाक आहे का म्हणला. तिला नाकच नव्हतं. बॉम्बे हैदराबाद हायवे रोड. नाकच नाही, नुसती 2 बुळकं. टोल नाका. श्वास घ्यायला. ती म्हणली आगाव बोलू नका, पहिलं नथनी आणि साडी घेऊन या. आता हे होतं मॅडमच्या ताब्यातलं. अशी बरीच मॅडमच्या ताब्यातली. आमचं मार्केट बाहेरच आहे वाघमारी. घरी गेलं की म्याव म्याव. त्या नवऱ्या पुढं काय ते बाई पुढं काय चाललं नाही काही लोकांचं. आमचं मार्केट बाहेरच वाघमारी. घरी कोण खाते आम्हाला. हो एका गावामध्ये गेलो समोर तो सरपंच म्हणून. काय सरपंच कोणी कर अद्दाळ आहे ना म्हणला. हिटला सरपंच सोडून. ही सरपंच म्हणायचा बरं तर माझ्यावर उचकून काढला महाराज, मी ह्या महाराजाला आणला गावाला. सरपंच ताब्यात, मास्तरी ताब्यात, डॉक्टरनी ताब्यात, वकीलनी ताब्यात. हो डॉक्टरनी ताब्यात आहेत. आमसारखे महाराजनीच ताब्यात. आमचे मार्केट बाहेर गादी तक्क्या चहा दूध हाणतो गाडी दाबून आम्ही. दुनिया पाया पडते पण बायको आमच्या पाया पडणार. तिला महाराज आहे म्हणून वाटतच ना. बाहेरच हन भन फ. आम्हाला काय नीट बोलतात बायका घरी गेल्यावर. विचारा भाषणा लोकांना सुद्धा. हो आम्हाला काय नीट बोलतात काय. आलं बघा आमचं कीर्तन. आता आमचं नाव कीर्तन ठेवलंय. आलं बघा आमचं लाडकं कीर्तन म्हणते. काय माय मावल्या नवऱ्याला काय बोलतील. ओ काय मेळ लागत नाही. विनंती माझी माय मावले नवरा. मी रात्रीच काल कीर्तनामध्ये बोललो. इथं आलतो कीर्तनाला निलंग्याच्या पलीकडे. कोणतं गाव ते हाडगाव मरगा. तिथं आलतो कीर्तनाला.
हो रात्रीच कीर्तनामध्ये बोललो. आज दुपारी शेल्लाळा कार्यक्रम होता, पुन्हा दुपारचं बिदरला लग्न होतं. अशी भेटी देत 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 इथं 8:30-9 वाजले मला यायला. काय सांगतो मी. जावा त्या मार्केट आमचं बाहेरच आहे. तसले त्याही बिचाऱ्यानं मुंबईतनं घाबरून त्यानं ती शालू आणला, ती 10,000ची साडी आणली, नाकातली नथनी आणली, दिवाळीच्या पाड्याला पहाटं उठली, आंघोळ बिंघोळ केली, नाव ती साडी 10,000ची निसली, आरशा पुढं हो बाली फसा 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 पावडर बिवडर फासलं. ती तसलं ती असली फिरून लावली काय किती काय म्हणतात फिरायला काय काय म्हणतात फेऱ्याने लावली फिरून लावली फिरून लाव नाही तर बसून लाव. काय करायचं आम्हाला. ती फिरवून लावली पावडर फासली, तसलं ती नकट थोबाड, ती डबीतली काढली नटणी. आता नाकच नाही, 2 होल होते नुसते. इकडं बघा म्हणजे इकडे बी जाईना इकडे बी जाईना. जाऊ द्या म्हणजे गेली निलंग्याला जनरल स्टोअरमध्ये शिवाजी चौकात. दादा प्लॅस्टिकचं नाक आहे का? हाय की म्हणला. केवढ्याला आहे? 80 रुपयाला. घ्या 80 रुपये. मापाचं प्लॅस्टिकचं नाक द्या. प्लॅस्टिकचं नाक घेतलं मापाचं, चिटकवलं, फिवकॉल घेतला, फिवकॉलं नाक चिटकवलं आणि प्लॅस्टिकच्या नाकात ती दटणी अडकवली. जेव्हा सुटली गावात दाखवत आमच्या ह्यांनी आणली, विनेकरी बुवा ह्यांनी आणली, चोपदार महाराज ह्यांनी आणली. जेव्हा सगळ्या गावात दाखवत सुटल्यानंतर 8-15 दिवस निघून गेले. नाक फिट बसलं फिवकॉलमुळं. योगायोगानं घरातलं लाल तिखट संपलं. पुन्हा ती लाल मिरची आणायला गेली निलंग्याला बाजारला. दुकानदार दादा मिरच्या कशा किलो आहेत? 280 रुपये. दादा नेहमीच गिरायक कमी जास्त. बरं ताई तुम्हाला किती किलो पाहिजेत? 10 किलो पाहिजेत. द्या 250 रुपये. 2,500 रुपये द्या. 10 किलो मिरच्या घेऊन जावा. 2,500 रुपये दिले. तो दुकानदार मिरच्या देऊ लागला. ही बाई म्हणजे साहेब दुकानदार दादा मिरच्या चांगल्या द्या, वाळ्या मिरच्या द्या, लाल मिरच्या द्या. दादा मिरच्या घोळून द्या. दुकानदार मला घोळून घ्या म्हणला. जेव्हा घोळून मिरच्या दिल्या आणि जेव्हा खाट उठला, नाक एकीकडे गेलं, हिनं एकीकडे ती नथनी एकीकडे गेली. नाक नाही त्याने काय सांगतो मी. झिंगझिंग झिंगार गाणं गाजलं, काळाच्या ओघामध्ये बुडून गेलं. पुन्हा शांताबाई आली. काय त्या शांताबाईने येड लावलं. शांताबाई रूपाची खाना दिसते छान चवळी मटक लटक पटक लटक पटक लटक पटक चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई अटक चटक. फर्निचर कुठलंही आहे ह्याच गावचा आहे का? अरे वा काय ताल आहे पोराचा. वा 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 कीर्तन सुरगी भेटले मला. काय सांगतो मी. झिंगझिंग नगर गेलं, गाजलं, मागं पडलं गाणं. शांताबाई गाजली, मागं पडली. पुन्हा ती मध्ये नवीन गाणं आलतं आमच्या पप्पानी गणपती. शंकरानी मांडीत बसला. शबासरी पट्ट्या तोंडपाड गाणी सगळी. एक लक्षात ठेवा काय ऐकलेली गाणी. आणि स्वर्गात देहाची अपेक्षा त्यांना मिळायला तयार नाही, आम्हाला मिळून कळायला तयार नाही. तिसरा वर्ग त्यांना मिळाला बी नाही, कळाला बी नाही. हे वर्गाने पशुपक्षी काय करते पशुपक्ष्यांना. पशुपक्षाला ध्येय मिळालं नाही आणि त्याचं ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम. बरं एवढं प्रमाण पाठ केलं.
अरे खरा धर्म पशु पक्षाने सांभाळलाय. पशु पक्षाला ज्ञान आहे, काय खावं काय प्यावं कसं बसवलं ज्ञान आहे पशु पक्षांना. आमचे श्री धोंडपंत दादा महाराज माझ्या वडिलांचे माझ्या आजोबांचे गुरु. दासाहेबांचा मोठा फड आहे पंढरपूरमध्ये. वास्कर फड, देवकर फड, आदरेकर फड, बेलापूरकर फड, कबीर महाराजांचा फड, जाधवकरांचा फड, पैठणकरांचा फड, गोसाई महाराजांचा फड, शिरवळकरांचा फड, कराडकरांचा फड पंढरपूरमध्ये फड आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये गड आहेत. नारायणगड, मच्छिंद्रगड, नाथगड, भगवानगड. हो, परमार्थ जिवंत ठेवायचं काम या गडकर्णी फडकर्णी केलेलं आहे. हो, लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं बंद असताना सुद्धा आमच्या पंढरपूरच्या महाराज लोकांनी सेवा सोडली नाही. घरातल्या महिला बायका पुन्हा सहित सप्ते केली, भजन केली, दशमी एकाशी कीर्तन केली, पण नियमामध्ये खंड पडू दिला नाही. एक टीव्हीवर तर महाराज आला नाही पंढरपूर 2 वर्षात त्या कोरोनामध्ये. हो, ही जी टाकीज फेमवाली सगळी कुठं होती सगळी. त्यांना काकाला पाठ आहे का बघा. ठेवताय कीर्तन तुम्ही त्यांची. पुढच्या वर्षी विनंती माझ्या गावच्या लोकांना. हो, आलेल्या महाराजांना पाहिजे तेवढी दक्षिणा घे, पण हरिपाठ म्हण, काकडा म्हण, कीर्तन कर. मग बघा किती आवलादी पास होत्यात की महाराज पहाटे 5ला काकड्याला उठच ना काकडा असल्या म्हाताऱ्या लोकांकडे बाबांकडे त्या बाबांकडे असल्या तुम्ही सांगतात काकड्याला म्हातारी इकडे आधीच इकडे देईल त्याला दिसलं ह्याला ऐकून ना लय मेळ असतो काकड्याला देखील किलो माझे कलम वाया गेली कटकट वाया गेली कटकट अलती नंदा. पण हे हसू नका. एक लक्षात ठेवा, आज ही वयस्कर लोक आहेत म्हणून काकडा जिवंत आहे. वाक्य लिहून ठेवा. हांडे महाराज काय बोलले. 10 वर्षानंतर हे माणसं गेल्यानंतर याच मंडपामध्ये तुम्हाला काकड्याची कॅसेट लावावं लागल. संपले परमार्थाचे लोक, भजनाचे लोक, सेवेचे लोक संपले, भजनात प्रेम करणारे संपले लोक, पाठांतराची माणसं संपली. लक्षात ठेव तुम्ही. हो, एक वेगळा जमान झाला. हो, या गायक लोकांचा बघा कसा रोबाब आहे यांचा. नुसत्याला संगीत विशारद आहे की. हो, काही कलावती राग, बहिरी राग, कोणता राग कसा मिसळा, कोणता कसा गायचा, पण पाठांतराच्या नावानं बोंबा बोंब. हो, अजून तुम्ही खेड्यापडे आपल्या भागातले आहात बिचारे तुम्ही सगळे. हो, ही आळंदीतली बघा काय काय पूर्व संस्थेला काय येत नाही, पण रुबाब लय त्यांचा. काय त्यांची ती गोडक्याच्या खाली शर्ट आली की ओळखायचं संगीत विशारद ही. ती फॅशन झाली पॅन्ट न्यू शर्ट घालायची. अरे धोतर गेलं सगळं माती सगळं. आता बघा किती वाली धोतर वाली किती. ती बाबा विनेकरी बाबा 1, तुकाराम महाराज 2, ही बारके पोरग 3. तुझं नाडीच आहे काय पण आले बिचार घालून आनंद वाटला. तुमचा मुलगा आहे का. अरे वा 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 वा. हो, महाराजांचा मुलगा काय प्रश्न मिटला. अरे मुस्लिम समाजातलं 5 वर्षाचं पोरग मशिदीमध्ये नमाज पडायला जाऊ द्या, डोक्याला टोपी घालून जाते. तसे आपले बी वारकरी संप्रदाय काय नियम आहेत. विनंती माझी टाळकरी उद्यापासून मोठी लोक ती निदान हो धोतर घालून येत जावा, कीर्तनाला नेहरू शर्ट घालून येत जावा. हो, मग तुम्हाला पॅन्ट घाला, मलाही पॅन्ट. मी काय गुत्त घेतलं का ती धोतर नेसा, कंबर बांधा, पटका माझा. माझी बॅग मध्ये पॅन्ट आहे माझी. मलाही सलमान खान हो वाटतंय. काय येण्याचा बाजा. तर काय काय पोरा जो अजून पॅन्टी बरीत ह्या तुमच्या पॅन्टी बरीत. हो, जीन्स पॅन्ट वाले अवघड आहे. जीन्स पॅन्ट वाल्याला बसता येत नाही. तुम्ही आता माझ्या मुलाने माझं पोरग तसं माझं पोरग परवा मला असंच म्हणलं की आमचं बारकं माऊली म्हणायचं. गायत्रीला माहिती आहे आमचा माऊली. हो, ती बाबा दिवाळीला मला पप्पा पैसे द्या म्हणला. म्हणलं कशाला. कपडे घ्यायचे म्हणला. चल म्हणलं मी घेऊन देतो. काय बसा म्हणला, तुम्हाला त्यातलं काय कळत नाही म्हणलं. आणि काय कळतं का आपल्याला. काय कळतं का बाबा आपल्याला. बाबा हुशार आहे. हय बी नाही बी नाही. मला म्हणत मला काय करत नाही का बस मला पैसे द्या म्हणला. ती माझ्याकडे 5,000 रुपये घेतले. गेलं मित्राला घेऊन दुकानामध्ये कपडे घेतले. कपडे घालून आलो माझ्याकडं. मला म्हणलं पप्पा बघा मला कपडे कसे म्हणून. वा वा, पॅन्ट 1 नंबर, टी शर्ट 1 नंबर, कलर आवडला म्हणलं मला. काय रे मला टी शर्टची किंमत काय. 1,500चा टी शर्ट आहे म्हणला. पॅन्ट 3,500ची म्हणला. वा वा वा, 1 नंबर पॅन्ट आहे म्हणलं.
काय रे बाळा म्हणलं माऊली, एवढी मोठी पॅन्ट आणि 3,500 म्हणलं, पण हिथं फाटकं का बरं म्हणलं, थोडं फाटकं होतं हिथं बी, हिथं बी फाटकं होतं. मला गप बसा, मला तुम्हाला त्यातलं काय कळत नाही. मला पप्पा म्हणला ही फॅशन आहे, मला फॅशन, तुझी हिथली फॅशन म्हणजे हिथं लावू म्हणलं, माग मोकळे हवा तर खेळलं म्हणलं. काय ती पॅन्टी, काय ती कपडे, काय ती कटिंग, काय पोरांच्या कटिंग बघा, इकडं मोकळं मागं मोकळं, एवढंच बोसकं डोसक्यावर कोथिंबीर पिकल्यावानी. हो, काय ती कटिंग, काय ती कपडे, काय ती पॅन्टी, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके. काय सांगतो मी, टीका नाहीये, ही वस्तुस्थिती. विनंती माझी टाळकी लोकांना उद्यापासून पॅन्ट घेऊन येतो. बघा 1 2 3 आमचे बाबा आहेत, बाबा चौबदार बाबा आहेत, 3 हो ती बाबा 4 5 6 जण धोत्रवाले आणि मी एक 7वा. चुकीची पद्धत आहे माझ्या बोलण्याचा राग मानू नका. हो, पुढच्या दिवशी मला बोलवा न बोलवा, पण मी जी आहे ती सत्य बोलणार. हो, लक्षात ठेवतो मी. मला 50 मारा तर मला बी 1000 गाव आहे ती. पण आपल्या संप्रदाय नेम स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे. वारकरी एक लक्षात ठेवा, मी परवा तुम्ही होता कीर्तन माझ्या कुठं बँड गेला, बरेच लोक इथले आलचे. त्याशी कीर्तनामध्ये बोललो की जगाच्या पाठीवर हिंदूसारखा धर्म नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा दुसरा प्रांत नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही जगाच्या पाठीवर. दाखवा असा देव आहे का, दाखवा असे संत महात्मे आहेत का, दाखवा असा नामघोष आहे. आज गोंधळगाव नगरी म्हणजे साक्षात तुम्ही आज पंढरपूर तयार केलं. 7 दिवस या नामाचा गजर तुमच्या नगरीमध्ये दुमदुमणार आहे. ओ, दाखवा असं जगाच्या पाठीवर कुठं आहे का. कुठल्याही देवाला लावा तुम्ही लांबून दर्शन आहे, पदस्पर्श दर्शन, चरण स्पर्श दर्शन फक्त माझ्या पांडुरंगाचं पंढरी क्षेत्रामध्ये. हो, दाखवा तुम्ही ज्ञानोबरायांच्या आळंदीला जावा, समाधी दर्शन. कुठल्याही देवाला जावा, बाहेर लांबून दर्शन आहे, पण ज्ञानोबराय दर्शन, तुकोबराय दर्शन, म्हणजे पांडुरंग दर्शन एकमेव स्पर्श दर्शन आहे. ते फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मायबापा. जगाच्या पाठीवर भारतासारखा देश नाही, या महाराष्ट्रासारखा दुसरा प्रांत नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. चॅलेंज केलं तुकोबराय दाखवासा देव आहे का, दाखवासे महात्मे आहेत का, दाखवासा नामघोष आहे का. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वनिले क्षेत्र महिमे, ऐशी चंद्र भाग, ऐसे भीमातील, दाखवाशी चंद्रभागा आहे का, दाखवाशी संत महात्मा आहेत का, दाखवासा नामघोष आहे का. भाग्यवंत तुम्ही गुंजरगेकर मंडळी. आज महाराजांच्या कृपाशीर्वादाने आज गेली 62 वर्ष सप्ताह तुम्ही टिकवलाय महाराज. नाही इतक्या वर्ष सप्ते टिकत नाहीत. आता आमच्या आजोबांच्या पुण्यतिथी सप्ताह आहे. हे बसव कल्याण तालुक्यात रायपुरी म्हणून गाव आहे, तिथे माझ्या आजोबांचं मंदिर आहे. हो, ह्यांचे आजोबा आमचे आजोबा सगळ्या एकाच काळातले. हो, आमच्या आजोबांचे फार मोठं कार्य. आम्ही मूळ इकडचीच बरं का. हो, बिदर जिल्ह्यात होळ समुद्र आमचं गाव आहे. म्हणजे सासरवाडी गुत्ती मिरकल ही बांढरे फेंडा सगळी सोयरीच आमची आवरातची. हो, सगळा माझा बारदान इकडंच आहे. हो, माझे आजोबा पंढरपूरला जाऊन राहिले. माझे आजोबा धोंडपंतांनी आमच्या गुरूंनी आमच्या आजोबांना नेलं. आमचं गाव होळ समुद्र. हो, आमचं नाव हंडे पण आहे. हो, पुन्हा माझे आजोबा दत्तक गेले करमाळ तालुका राजुरी, तिथं दिंडीचा मान मिळाला. पुन्हा आम्हाला राजूरकर महाराज पण म्हणतात. माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये राजूरकर आम्हाला सही करावं लागते कीर्तनाची जागराची. हो, आम्हाला राजूरकर महाराज मी म्हणतात, हांडे महाराज पण म्हणतात. हो, पंढरपूरकर महाराजही म्हणतात.
आमचं कसं आहे माहितीये का, देवकीने वाहिला यशोदेने पाळीला. ओ जन्म हिकडचा पण वाढलो मात्र इकडं. हो पण एक काय सांगतो मी, दासाहेबांच्या फळामध्ये दोन पण दादाचा खंड्याला आवाज कुत्रत, दादासाहेब कीर्तन होळी कुत्र समोर बसून कीर्तन ऐकायचं, आरती होईल कुत्रवत होतं. माझे आजोबा हो समुद्र पंढरपूर पायी वारी करायचे, शरीर थकलं घोड्याला बसून वारी सुरू केली, त्या घोड्याच्या वारीचे सत्संग भाजले असे परिणाम झाले. त्या आमच्या आजोबांचं घोडं एकादशी दिवशी हरभरा खात नव्हतं. 15 वारी एकादशीचं 2 एकादशी आल्या, किती मध्ये फरक पडला. जर 2 एकादशी आल्या ते गाव ब्राह्मणाकडे, ब्राह्मण काका सांगा एकादशी आजची का उद्याची. ते आमच्या गावचं ब्राह्मण बोळ होतं, त्याला काय अभ्यास नव्हता, लिहिता वाचता नव्हतं जुना काय त्या काळातला. आता तर कुठे एवढी शहाणी येते. पोला मी एका ब्राह्मणाच्या पंढरपुरात, ए तुझं गोत्र काय, धाकट्या भावाच्या वाटणीला गेले म्हणला. शाबासरे बहादरा, त्याला गोत्र माहित नाही, कुळ माहित नाही. हो ते आमच्या गावचं ब्राह्मण बोळ होतं बिचार. त्याला मला सांगता येत नाही एकाशी मारत भागवत. चला हंडे महाराजांच्या वाड्यात, हंडे महाराजांच्या वाड्यात हरभरा खाल्ला एकादशी नाही, आणि हरभरा नाही खाल्ला एकादशी आज आहे. ब्राह्मण गावचे लोक आमच्या वाड्यामध्ये यायचा, आमच्या आजोबांच्या घोड्यासमोर टोपट चंदी हरभऱ्याची, हरभऱ्या समोर ठेवल्या बरोबर घोडं तोंड वर करायचं, घोड्यानं तोंड वर केलं ब्राह्मण सांगायचा एकादशी आज करा. नेमकी त्या दिवशी भागवत एकादशी असायची. अरे घोडे कुत्रे हलगट एकादशी करतात, पुढचं कशाला बोलू मी आता. आणि आम्हाला मनुष्य देह म्हणून आम्ही एकादशी करायला तयार नाही, श्रावण महिना पाळायला तयार नाही, सोमवार करायला तयार नाही, धरायला तयार नाही. लय अवघड आहे. अरे बाबा आयुष्यामध्ये पवित्र तुळशी माळ घाला, घरामध्ये एकादशी करा, वारकरी व्हा. घरामध्ये एक जरी वारकरी असला, घरामध्ये एक जरी वारकरी असला तरी घर पवित्र आहे. परंपरा त्याचे कुल शुद्ध, नाम पहारीचे नाम पहारीचे परंपरा त्याचे कुल शुद्ध. हरिपाठाचं प्रमाण आहे. हो परंपरा त्याचे कुळ, एक वैष्णव घरामध्ये वारकरी असावा. माळ घाला, तुम्हाला घालू वाटत नाही मुलांना घाला. हो 7 दिवस नियम सांभाळा, 7 दिवस मानपामध्ये बिड्या काड्या ओढू नका, गुटके खाऊ नका, पिची पिची थोकू नका. काय गुटके तो निदान 7 दिवस मानपात पवित्र नका, 7 दिवस दारू बंद करा, मांसाहार करू नका. गावामध्ये सप्ताह मनोरंजन करतो नाही, सप्ताह परिवर्तन करताय. सप्ताह बदल झाला पाहिजे. हो 7 दिवस नियम सांभाळ काळा होईपर्यंत. हो काय काय सप्त्यात बघतो आम्ही, गावात आमची गाडी शिरली, गिऱ्हाईक आमच्या अंगावर राम राम महाराज. तसं तुमचं गाव लय चांगलं आहे, येणार गुंजर का दोन्ही गाव. हो पण 7 दिवस नियम सांभाळा, आणि आयुष्यात कधी मध्यार करू नका, आणि आयुष्यात कधी मांसाहार करू नका. आयुष्यात खाण्यापिण्याच्या दाब्यावर दात पडली ते नाळकांड्या खाऊन, तरी अजून रस्ता भाजी हाणत्यात दाबून. एक म्हातारं मारायला टेकलो होतं. म्हातारं डॉक्टर म्हणले कशाला आणलं म्हणले, न्या घरी म्हणले मरते 15 दिवसावर म्हणले. म्हातारं घरी सलाईन लावा म्हणले, वा आम्हाला अडचण नको इथं दवाखान्यात. घरी नेलं, पलंगावर टाकलं, सलाईन चालू आहे. ते म्हातारा समोर बघत होतं. आणि ती वरची यम भ्या दाखवायची दांडक घेऊन, बोल बोल सप्तात कीर्तनाला गेलता का, बोल बोल तुळशी माळ घातली ती का, सगळं विचारतात यम शेवट. ते घाबरायचं. ओ ती मुली बाळी नाती पण ती येवाय जावाय भेटायला आलेली. ती मुलगी म्हणली बाबा वर काय बघताय, वर काय नाही, घाबरू नका बाबा, दचकाळ काय झालं, माझ्याकडे बघा माझ्याकडे, मी तुमची लेक आहे, मला ओळखलं का, हाडग्याची बामा. आता बाबा कशाला हाडग्याच्या बामाकडे बघतोय, बाबावरच्या हवेला लागलेला. पण त्या म्हाताऱ्याची आयुष्य दुरी बळकड होती डॉक्टर साहेब. तसल्या ह्याच्यानं ते म्हातारं वाचलं, उठून बसलं, टोळ टोळ असं बघायला लागलं. मग ते हाडग्याची बामा म्हणली बाबा 15 दिवस पोटामध्ये अन्न नाही पाणी नाही, येताना हाडग्यावर नाही तर मी चिवडा आणला, चिवडा खाता का, चिवडा खाता का. ते म्हातारा असं केलं, खाऊ वाटना खाऊ वाटना.
बुंदीच लाडू खावा, बुंदीच लाडू. चव नाहीये, चव नाही, जिबेला चव नाही. मग काय खावं वाटतंय? कोंबड काप, कोंबड. मला टिकली आवळात कोंबड काप म्हणती. आयुष्यात कधी मद्यार मांसाहार करू नका आणि दारू कधी आयुष्यात पिऊ नका. बस माळकरी व्हा. शेवट आपल्या बरोबर तुकाराम महाराज शेवट आपण घातलेली तुळशीची माळ येते, बाकी काही येत नाही. आपण केलेलं कर्म आणि तुळशीची माळ, बाकी काही येत नाही. आयुष्यात चांगलं कर्म करा, चांगलं फळ आहे. वाईट कर्म करा, वाईट फळ आहे. एक वेळ देव माफ करेल, एक वेळ संत मायबाप माफ करतील, पण कर्म कुणाला कधी माफ करत नाही. झालं तेच भोगाले, केलं कर्म झालं तेच भोगाले, केलं कर्म झालं तेच भोगाले, केलं कर्म झालं तेच भोगाले. पगले मेले ऐसे किती, पगले मेले ऐसे किती, पगले मेले ऐसे किती, पगले मेले ऐसे किती. हर मुखी गाता हर बोली चिंता, हर मुखी गाता हर बोली चिंता, हर मुखी गाता हर बोली चिंता, हर मुखी गाता हर बोली चिंता. उत्तर काशी आहे. चांगलं कर्म करा, चांगलं फळ आहे. वाईट कर्म करा, वाईट फळ. आपल्याबरोबर शेवट येतं आपण केलेलं कर्म, तुळशीची माळ, बाकी काही येत नाही. या अंगठ्या बिंगठ्या येडव मेलेलं सगळे घेतात काढून. लय हुशार महिला रडत रडत काढते अंगावरचं सोनं. काय माझ्या बाबाच्या गळ्या हातात अंगठी आहे काय 5.5 तोळे लाकेट बाबाच्या माझ्या गळ्यात चमकत आहे. भूषणे ही घेती काढून यमाची हाती, यमाची हाती, भूषणे हे घेती काढून सगळ्या अंगावरचं सोनं नाणं काढून येते ती. कोण कोणाचा येड्या हो. उग म्हणतो माझी बायको माझी पोर, कोण कोण नाही नाही कोण कोणाचं नाहीये नाही आयुष्यामध्ये. आणि माझं 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 म्हणतो. इस दुनिया में कौन किसी का होता है, इस दुनिया में कौन किसी का होता है, जिस पे भरोसा किया वही धोखा देता है. या जगात कोण कोणाचं आहे ज्याच्यावर विश्वास होतो ते जीवनामध्ये मला धोके देतात. माझ्या मायबापा हो, माझ्या मायबापा हो, आयुष्यामध्ये माझं कुणाला म्हणत असेल एक देवाला माझं म्हणा, एक संताला माझा म्हणा. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. एक देवाला एक संताला माझं म्हणा मायबापा. नाही या जगात कोण कोणाचं नाहीये. 18 मार्च 2020 ला महाराष्ट्रात कोरोना घुसला. 22 मार्च 2020 ला देश लॉकडाऊन झाला. अखंड 24 तास धावणारी मुंबई बंद पडली, पुणे शहर बंद पडलं, रस्ते शुकशुकाट झाले. कोरोनामुळे माणसं घरामध्ये घाबरून बसली, घाबरली माणसं सगळी. कोरोनामध्ये किती माणसं मेली, चांगली माणसं गेली. आमच्या पंढरपूरचं राजकीय नेतृत्व शिल्लक राहिलं नाहीये. माझे आमदार सुधाकर बोलतो परिसर कोरोनामध्ये गेले. माझे मित्र राष्ट्रवादीचे आमदार धरणनाथ भालके कोरोनामध्ये गेले. काही महाराजांच्या मदतीने संस्थापनाध्यक्ष रामदास महाराज कायकादी कोरोनामध्ये गेले. भागवताचार्य वाणा महाराज उत्पात कोरोनामध्ये गेले. आमचा वारकरी सांप्रदायिक माझे मित्र ज्येष्ठ कीर्तनकार बीड जिल्ह्याचा वैभव बाबासाहेब येळे महाराज कोरोनामध्ये गेले. त्या डॉक्टरनी कोरोना हाय म्हटलं की माणसं घाबरून मरायची. माणसं कोरोना जास्ती मिळत नाहीत, माणसं हपकून मिली. हो,
त्या डॉक्टरने कोरोना हाय म्हटलं, पॉझिटिव्ह हाय म्हटलं. एक लक्षात ठेवा, ज्याला कोरोना झाला डॉक्टर साहेब त्याला विचारा गावात काय कंडिशन होती. मला झालता कोरोना, मला माय मावल्यावर मला झालता कोरोना. लागतात 3ऱ्या मजल्यावर माझी बायकोशी लांबून भाकर फेकायची. लय हुशार बायका, लग्नात नाव रंगून आणलं, चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत. वामनराव मुंबईला गेले, मला नाही करमत म्हणली, जागे तो वामन झालाय कोरोना. सगळा नाटकी बाजार आहे. त्या दिवशी मला कळलं या जगात कोण कोण असं नाही आहे. अरे घरात ती माणसं मिली, जवळ कोणी गेलं अक्षरशः त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची पीठ जाळली. आणि कोण कोणाचं नाही माझ्या मायबाबा, हो नाही कोणाची. कोणाचं नाही. विश्वास एक संतांवर देवावर ठेवा बस. हो, आणि शेवट आपण केलेलं कर्म आणि तुळशीची माळ, आपल्याला बाकी काही येत नाही माझ्या मायबापा. पण माझा विषय कुठून झाला होता की पशुपक्षांना देह मिळाला नाही, ज्ञान नाही, त्याला मिळाला पण नाही, कळाला पण नाही. हो, देवाधिकांना मिळाला पण कळाला नाहीये. तो आम्हाला मिळालाय पण कळाला नाही. देवाधिकांना कळाला पण त्याला मिळाला नाही. पण एक वर्ग मात्र असा तयार निर्माण झाला या विश्वामध्ये, त्याला देह मिळाला, नुसता मिळाला नाही, त्या देहाची महती कळाली. तुम्हा सगळ्या मानव देहाला मनुष्य जन्माला नाही, मनुष्य देहामध्ये क्रांती केली, भक्तीची सेवा साधना केली. त्या भक्ती सेवेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं, जीवनाचं कल्याण केलं, विश्वाचा उद्धार केला. या वर्गातले संत महात्मेत, ही संत मंडळी, मायबाप मंडळी, तुम्हा सगळ्या मानव देहाला मनुष्य जन्माला अशी क्रांती केली, भक्ती सेवा साधना केली. त्या भक्ती सेवेच्या माध्यमातून ते या जगातल्या या विश्वाला पूज्य झाले. नुसत्या विश्वाला पूज्य नाही, भगवंताला पूज्य झाले. सुद्धा भगवान परमात्मा त्यांची पूजा करतोय. या वर्गातले संत महात्मे, अशा संतांच्या दर्शनाचा महिमा तुकाराम महाराज कीर्तनातून रोज सांगतो. रे बाबांनो, जीवनामधून संत दर्शन घ्या, संत दर्शन घ्या. दर्शन महिमा सांगत असताना काही परमार्थिक मंडळी प्रश्न केला, महाराज आम्ही तुमची रोज कीर्तन ऐकतो आहोत, पण का होतं कोप आहे, तुम्ही रोज कीर्तन एकच सांगता सध्या, दर्शन घ्या, संत दर्शन घ्या, दर्शन घ्या. मग का होतं कोप आहे, संत दर्शन घेतल्यानंतर नेमकं काय होतं तो कोप बरं म्हणतो. बाबा, संतांच्या दर्शनामध्ये त्रिविध तापाची निवृत्ती, संतांच्या दर्शनामध्ये या जीवन विश्रांती, हेच तो कोप बरं आहे. सेवेला घेतलेल्या अभंगाच्या शेवट सांगतात.
शेवट तुकोबाला चंद्र पवार ओ संत दर्शनाने ओ त्रिविध तापत निवृत्ती संत दर्शने जेवळ विश्रांती तो का म्हणे जाती ताप दर्शने अभंग सोडवताना ह्याचा दरवाजा खाली आहे, खालून अभंग वर सोडवायचा आपल्याला. हो आपण प्रत्येक अभंग कीर्तन आपण वरून सोडतो पण ह्याचा दरवाजा खालून आहे. हो तो का म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती. या दर्शनाने तापाची निवृत्ती आहे संतांच्या. आणि या दर्शनाने जेव्हा विश्रांती समाधान 3 प्रकारचा ताप आहे, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. या तिन्ही तापाची निवृत्ती संत दर्शनात आहे. हो या तिन्ही तापाची व्याख्या निरोपण एका भागामध्ये फार गोड केली. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, अधिभौतिक म्हणजे काय आणि अधिदैविक म्हणजे काय, फार सुंदर व्याख्या केली. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, देह प्रगती रोग व्याधी, देहामध्ये जो रोग होतो त्या रोगापासून देहाला शरीराचं दुःख होतं, जो त्रास होतो त्या ताप जो आध्यात्मिक ताप आहे. आणि याची निवृत्ती संत दर्शनात आहे. एका गावामध्ये पश्चिम बंगालचे गौरंग महाप्रभू नावाचे एक संत महात्मे आले. रात्री आले भजन कीर्तनाला पहाटे उठले, पुढच्या गावाला निघून गेलेत. साधू महात्मा एका ठिकाणी कधी राहत नसतो, एका ठिकाणी राहू पण नाही. पाणी बहते राहिना, साधू घुमते राहिना. पाण्याने वाहत राहावं आणि साधूनी जगाच्या कल्याणाकरता फिरत राहावं. ते महात्मे पहाटे उठले गौरंग महाप्रभू, पुढच्या गावाला निघून गेले. त्याच गावामध्ये वासदेव नावाचा कुष्ठरोगी महारोगी राहत होता. त्या वासदेव समजलं अरे आपल्या गावामध्ये संत महात्मे आलते, रात्री भजन कीर्तन आपल्याला माहित नाहीये, त्याला सगळे मोठे मोठे दर्शन घ्यावं, मंदिर जोडायला पण दुर्भाग्य असं संत महात्मे निघून गेले. ते गावच्या लोकांना विचारलं कुठे आहेत महाराज, गेले पहाटे निघून. वाईट वाटलं त्या वासदेवाला. गावामध्ये संत महात्मे इतर पण दर्शन मिळत नाही, कीर्तन भजनाला लाभ प्राप्त होत नाही, असं कोणतं पाप आहे, असं कोणतं पाप प्रतिबंध करताय. तो वासुदेव महाराजांची आठवण करून रडतोय, दर्शन व्हावं त्यांचं ही तळमळ त्याच्या अंतःकरणामध्ये. पण महात्मे निघून गेले होते. आणि पुढे चाललेले संत महात्मे गौरंग महाप्रभू, या गौरंग महाप्रभूने अंतर्ज्ञानाने ओळखलं. हो एक भक्त आपली वाट पाहतोय, ज्या गावातून आलोय त्या गावात भक्त आपल्याकडे रडतोय, पुकार करतोय, आठवण काढतोय. पुढे गेलेस गौरंग महाप्रभू संत मायबाप परत माघारी फिरले, त्या गावामध्ये गेले, त्या मंदिर जवळ गेले. आणि ते गौरंग महाप्रभू संत महात्मे सहज बोलले, वासदेवा रडू नकोस, हे बघ मी आलोय, भेट दे मला लिंगन, घे माझे पाय दर्शन. साक्षात संतांची मूर्ती समोर पाहिली. वासदेवाला एवढा मोठा आनंद झाला. महाराज कित्येक वर्षापासून मी आपल्या दर्शनाची वाट पाहत होतो, आजचा दिवस उगवला, आजचा दिवस धन्य आहे, आजची वेळ धन्य, धन्य अहम, धन्य अहम. अरे बोलतोस का, भेट दे मला लिंगन, घे माझे पाय दर्शन. वासदेव म्हणतो महाराज मी आलिंगन देऊ शकत नाही. का महाराज, माझ्या अंगात रोग आहे, सगळं शरीर नासून गेलंय, अंगातून रक्त व्हायला लागलाय. मी जर आलिंगन दिला, स्पर्श केला, रोग तुम्हाला होईल. महाराजांनी आपली दृष्टी शरीराशी फेकली. गौरंग महाप्रभूंनी सहज बोले, वासदेवा अरे कुठा तो रोग, कशा रोगाचा अभिमान धरतोस, बघतोय शरीराकडे पहा म्हटल्या बरोबर. वासदेव शरीराकडे पाहिलं, हो रक्त नाही, पू नाही, व्रण नाही, कुठं काहीच नाही. पाहिलं तर रोगमुक्त केलं. ही आध्यात्मिक तापाची निवृत्ती, संतांच्या दर्शनाचा महिमा आहे, संतांच्या दृष्टीचा महिमा आहे. पाहिल्या रोगमुक्त केलं. आणि याच महाराष्ट्रामध्ये 700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबा माऊलींनी त्या मुलीकडे पाहिलं, मुलगी होती पण मुलीचा मुलगा केला. स्त्रीचा तो केला पुरुषोभा, ती निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुषोभा. मुलीचा मुलगा केला. तुकोबारायांनी नावजी महाराज मेलेला मूळ कीर्तन जिवंत केलं. माणकुजी बोधलेंची कथा ऐका भक्तिविजय ग्रंथामध्ये, धामणगावचे माणकुजी बोधले महाराज मेलेला मनुष्य कीर्तनात जिवंत केला. भारताच्या आपल्या 21व्या शतकाकडे वाटचाल चाललाय. विज्ञान युगामध्ये भरारी मारली भारत देशाने. चंद्रयान 3 पार चंद्रावर गेलं, चंद्रावर माणसं पोचली. विज्ञान युगामध्ये भरारी मारली. त्या शास्त्रज्ञांना आव्हान आहे माझा, मुलीचा मुलगा मुलाची मुलगी करून दाखवावी. आव्हान आहे माझं, मेलेली माणसं जीवन करून दाखवावीत. आव्हान आहे शास्त्रज्ञांना माझं की तिने रक्त तयार करायला कारखाना काढावा. बाकीचे कारखाने पुष्कळ आहेत, रक्त तयार करायचा कारखाना आहे का? निलंगे तालुक्यात हाय ती बंद पडली ती सगळं मला माहिती. हा चालू झालं का? वा मग सत्कार करू आपण. आव्हानाचार्य रक्ताचा कारखाना अजून कुठं नाहीये. किती विज्ञान पुढे जाऊ द्या. जेवढं विज्ञान पुढे चाललं तेवढं माणसाला विसरत चालली. पॅन्टीवाल्यानो ऐका माझं,
जरा धोत्रावाल्याची कदर करा. हो, काही पॅन्टीवाल्याची पोरं धोत्रवाल्या बापाला नाव ठेवते ती. जरा धोत्रवाल्यांची कदर करा पॅन्टीवाल्यानं. हो, उपाशी राहून तापाशी राहून तुमच्याकडे जमिनी कमवल्या, इस्टेट कमवून ठेवून तुम्ही त्याला नाव ठेवता. आणि खरं त्या म्हाताऱ्याने जमीन विकून म्हाताऱ्या गोव्याला घेऊन गेल्या पाहिजे होत्या. हो, ह्यांना कमवून आले. तुम्हाला कुत्र कोण खाल्लं असतं, मुंबईला जावं असतं मासे पकडायला समुद्रात, तिथे बी हाकलून दिलं असतं, व्हा बाहेर म्हणले असते. हो, जरा पॅन्टीवाल्यानं जरा कदर करा म्हाताऱ्या लोकांची, धोत्र्यावाल्या लोकांची आणि टिकल्यावाल्या. हो, तुम्हाला बिवलं ती लुगड्यावाल्या बायकाच्या म्हाताऱ्यांची कदर करा. सासवाच्या लागला टोळ टोळ बोलायला. काय का कधी सासवा जड झाले का पुरीवाला नकच म्हणते घरामध्ये त्या. आणि बऱ्याच मुलीवर संसार त्यांच्या आईवानी उठवलाय. हो, आरोप आहे माझा अक्षरशः 24 तास त्या फोन सांगायचं लिखील का बोल बसायचं. कशा दुसऱ्या तोंड संसार तोंड खुपसायचं, ही चुकीची पद्धत आहे. एक लक्षात ठेवा, ही सासू आहे माझी आई आहे. आई समजून प्रेम करा, घरामध्ये वाद होणार नाहीत. म्हाताऱ्या बायकांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा नीट राहावा. ही बी म्हाताऱ्या का बसणार कुर 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 त्या अंड्यावर कोंबडी बसल्यावर त्यामुळं सुना त्यांचं ऐकत नाहीत. सासवाला माझी विनंती आहे, ही सून नाहीये माझी मुलगी, मुलगी समजून प्रेम करा, घरामध्ये भांडण होणार नाहीत. सुनाला विनंती, ही माझी सासू आहे माझी साक्षात आई आहे, आई समजून प्रेम करा, घरामध्ये वाद होणार नाहीये. आणि तरुण वर्गाला माझी विनंती, आयुष्यात सगळ्यांना विसरा, पण तिघांचे उपकार कधी आयुष्यात विसरू नका. एक आपल्या आई वडिलांचे उपकार, एक आपल्या गुरुचे उपकार आणि एक आपल्या देवाचे उपकार आयुष्यात विसरू नका. हो, आई वडिलांना सांभाळा. हो, अजून खेड्यातली माणसं बरी तर काय कोण आई बाबा सांभाळतात, त्याला 2 घास खाऊ घालतात, गोड बोलतात. हो, पण बघतो काय काय ठिकाणी आई बाबाच्या वाटण्या चालू आहेत. आई थोरल्याकडे, बाप धाकट्याकडे आहे. आई ह्या गोट्यामध्ये, बापच्या गोट्यामध्ये, म्हाताऱ्या बाजूवर, म्हातारीच्या बाजूवर एकमेकडे बघतात, पण बोलायची परवानगी नाही, नो परमिशन. मध्ये म्हातारा असं करतं, म्हातारी अशी करते. आज त्यांच्यावर पाळी, उद्या आपल्याला पाळी येणार, लक्षात ठेवतो. मी शहरामध्ये पाहतो, मी आयटी क्षेत्रामध्ये 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे शहरामध्ये एकेका मुलाला, पण आईबाप वृद्धाश्रमामध्ये उपाशी मारतायत. 4-4 लाखाचे कुत्रे घरामध्ये सांभाळतायत. 10-10 हजार रुपये खर्च कुत्र्याला महिन्याला दूध पाजायला, बिस्किट खाऊ घालायला. 10-10 हजार रुपये कुत्र्याला खाऊ घालता आणि आईबाप तिकडे उपाशी मारतायत. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, आई बापाला, अरे कुत्र्याला, अरे कुत्रा तुम्ही किती बी खाऊ घाला, कुत्रा तुम्ही किती बी खाऊ घाला, चवल्याशिवाय राहत नाही. आई बापाशी लांबून भाकर फेका, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. किती बी खाऊ घाला, शेवटी कुत्रा चावणारच. हो, आई बाबा तुम्ही ढकलून दिलं तरी आशीर्वादच आई बाप देत असतात आपल्या मुलांना. म्हणून आई वडिलांची सेवा करा. एवढं जर कीर्तन पुष्कळ कळलं तर आम्ही इथं येण्याचं सार्थक झालं. आमचं कीर्तन केलं आमचं सार्थक झालं. आई वडिलांना सांभाळा. हो, लक्षात ठेव तुम्ही माझ्या बाबू. हो, आईची माया ही सर्वात श्रेष्ठ माया आहे. अरे एकदा काही या मूर्त्या काळाच्या पडद्यात निघून गेलं, पण या मूर्त्या तुम्हाला दिसणार नाहीत. हो, लक्षात ठेव तुम्ही. मी परवाच एका कीर्तनामध्ये बोललो, अरे ज्या दिवशी बाप निघून जाईल, ज्या दिवशी बाप निघून जाईल त्या दिवशी घराला दबदबा, घराचं गांभीर्य संपूर्ण समजावं. आणि ज्या दिवशी आई निघून जाईल त्या दिवशी खरा माईचा समुद्र आटला समजावा. हो, ज्या दिवशी आई जाईल त्या दिवशी माईचा समुद्र आटला म्हणून समजावा. निस्वार्थ प्रेम करावी. या जगातामध्ये, या विश्वामध्ये फक्त माता आहे, माता. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है.
सबसे बडी है माँ. या जगात जर सगळ्यात मोठं कोण असेल तर आपली आई 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 वडिलांची सेवा करा माझ्या मायबाप. असो माझा विषय कुठून झाला होता की पाहिल्या रोगमुक्त काही आध्यात्मिक आपण निवृत्ती असे अनेक प्रसंग आहेत. आमचे श्रीगुरु धोंडोपंत दादा एकदा पंक्तीमध्ये तूप कमी पडलं, पंक्तीमध्ये तूप कमी पडलं. धोंडोपंत दादा म्हणजे घाबरू का, घागरी घ्या, चंद्र भागेल दाबा, माझं नाव सांगा, उसरून तूप घेऊन या. दोघा चौघांनी घागरी उचलल्या, चंद्र भागेला गेले, वंदन केलं चंद्र भागेचं, सांगितलं चंद्र भागेला, ए माते दादासाहेबांनी आम्हाला पाठवलंय, धोंडोपंत दादाने आम्हाला पाठवलं, पण तूप नाही आहे, उसरून तूप मागितलंय. असं म्हणून घागरी पाण्यामध्ये बुडवल्या, चंद्र भागेला पाणी घागरीमध्ये घेतलं, धोंडोपंत दादांसमोर आणून ठेवलं. धोंडोपंत दादांनी नुसता हात लावल्या चंद्र भागेतलं पाणी पण प्युअर तूप झालं. 1935 सालची घटना आहे. हात लावल्या पाण्यास तूप. वारकरी संप्रदायाने 2 असे महाराज होऊन गेले की त्यांनी पाण्यास स्तूप केलं. एक माझ्या वडिलांच्या आजोबांचे गुरु धोंडोपंत दादा आणि एक औशेकर घराणं सध्या आहे तुमच्या भागामध्ये. गहिनीनाथ महाराज औशेकर आमचे मित्र आहेत. ओ गुरुबाबा गादीवर बसलेले आहेत, 5वे पीठाधिपती. ओ आणि गहिनीनाथ महाराज आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत, सहअध्यक्ष आहेत. त्यांचा संन्यास शिक्षेचा उत्सव चालू आहे. हो आता कीर्तन मला की जायचं पंढरपूरला. उद्या माझं सांगलीमध्ये कीर्तन आहे. वास्कर महाराजांचा मोठा कार्यक्रम झाला तिथं. हो तात्यासाहेब वास्कर म्हणजे जज आहेत, न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठा सप्ताह चालू आहे. तो उद्या रात्रीचं कीर्तन आहे माझं. आणि परवा दिवशी त्यांचा नाथशेचा उत्सव इथं चालू आहे, आजपासून सुरू झाला. हो बसवकल्याण तालुक्यात अलगुड म्हणून गाव आहे, अलगुड. हो तिथे माझं परवा दिवशी रात्री कीर्तन आहे माझं. अशी धावपळ आहे, पण केवळ गावच्या लोकांचं प्रेम आणि सगळी दर्शन महाराज बडव्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या आजोबांच्या पुण्यतिथीला सगळे येतात. त्या दिवशी मला सरपंचांनी सांगितलं म्हणजे हांडे महाराज 1 तारीख 1 सेवा आमच्या कीर्तनात द्या, तुमचेही पाऊल आमच्या गावाला लागू द्या. गेल्या वर्षी तुम्ही येळूरला आलता. हो आणि या वर्षी तरी आमच्या गावी तारीख द्या. या भूमिकेतने आज त्यांच्या शब्दाला मान देऊन, गावच्या लोकांच्या प्रेमाच्या शब्दाला मान देऊन आज मी या ठिकाणी आलो. खूप आनंद वाटला. महाराजांची मूर्ती पाहिली, हरिभाऊंची मूर्ती पाहिली, हो पांडुरंगाची मूर्ती पाहिली, दर्शन घेतलं, एक समाधान वाटलं. आणि खरंच तुम्ही हा जो शब्द लिहिला आहे महाधाम, खरोखर गुंजरगाव हे महाधाम आहे. खरोखर गुंजरगाव हे महाधाम आहे. संतांची सेवेमध्ये 1 नंबरचं गुंजरगाव महाधाम आहे. तुम्हाला सगळ्यांचं दर्शन मला घडलं. विशेष म्हणजे महिला आज किती पाऊस, आज दुसरा दिवस आहे ना, आज दुसऱ्या दिवसाला पार मंडप गच भरलाय. आता उद्या तुम्हाला जागा पुरणार नाहीये उद्यापासून. हो शेवट तर पार पब्लिक बाहेर जातं काय असं वाटतं. आता बाहेर लोक भरपूर आहेत ती, हो बाहेरही भरपूर आहेत ती. आणि त्यांच्या बरोबर बाहेर बसले की निवांत आपलं ठळक ऐकायला मिळतंय. पटलं तर घोंगडं झटकलं चाललं घराकडे. हो माणसं बी बाहेर बसलेली हुशार असते ती. बाबा महाराज कसा काय चांगलं वाटलं तर बसणार ऐकत. हो क्वालिटी बघून सध्या क्वालिटी बघून असू दे. आपण एक सेवा आहे, एक लक्षात ठेवा. हांडे महाराज का असना, कोणी का असना, आपल्या गावात कीर्तन आलाय ना, 7च्या 7 दिवस कीर्तन ऐका. कीर्तन चुकू नका. कीर्तन आणि प्रवचन हो कधी चुकायचं नाही. कुणाच्या मुखातून कोणतं ज्ञान कसं बाहेर पडेल आणि कुणाच्या कोण दाणे कोणा घडी उपासना, कुणाच्या पुण्याने काय ऐकायला मिळेल काही सांगता येत नाहीये. मग कीर्तनाचा, सेवेचा, भजनाचा लाभ, प्रवचनाचा लाभ घेत जावा. आज एवढा मोठा तुम्ही लाखो रुपयाचा मंडप इथं उभा केलाय. हो 5-5, 10-10 हजार रुपये देऊन तुम्ही इथे आम्हाला कीर्तन तुम्ही आणता. कशा करता? हो काहीतरी ज्ञान देण्याकरता आम्ही येतो. पण ते ज्ञान घेण्याचा अधिकार तुमचा आहे. हो 7 दिवस ही एक पर्वणी, एक मेजवानी. 7 दिवस या सेवेचा लाभ घ्या माझ्या मायबापा. असो तेव्हा अशा प्रकारे पाण्यात धावत घातल्या दादासाहेबांनी चंद्रभागेचं पाणी पण प्युअर तूप केलं. दादाने एक तूप केलं. आणि यांचे औषकर महाराज मूळ पुरुष मल्लेनाथ महाराज, वीरनाथ महाराज आमच्या बिदर जिल्ह्यामध्ये जामगी म्हणून गाव आहे. जामगीमध्ये पंक्तीला तूप कमी भेटलं. औषकर महाराज नुसता पाण्याला असा हात लावल्या प्युअर तूप झालं. 2 महात्म्य पाहिल्या मी डोळ्यांनी, त्यांचं ऐकलेलं आहे. पंढरी नगरीमध्ये दासाहेबांनी हात लावल्या पाण्यात सूफ होत आहे. याला म्हणून संत, याला म्हणून साधून, याला म्हणून महाराज. आता आम्ही बी आहेत की महाराज, आमचा हात लागतो प्युअर तुपाचं पाणी होतंय. तुमच्या ताकद नाही, आमच्या ताकद तुम्ही देऊन बरबाद, आम्ही घेऊन बरबाद आहे. पण दादासाहेबांनी हात लावल्या ऐसे नाही आणि गांधी अंगी तपतीर्थ जगी दानवर्त म्हणून माझ्या मायबापा. हो
संतांचं दर्शन घ्या. संत दर्शनात त्रिविध ताप होते. आदिभौतिक ताप म्हणजे काय, आदिदैविक ताप म्हणजे काय, आता याची सगळी उदाहरणं सांगून मी आपल्या वेळ घेत नाहीये. या तिन्ही तापाची निवृत्ती संतांच्या दर्शनात आहे. त्रिविध तापाची धारी वळवळ, धारी बाबा तापा तोटी, 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 धारी बाबा तापा तोटी. शाबास. धारी बाबा तापा तोटी, धारी बाबा तापा तोटी. वा दैन्य गेले उठावती, दैन्य गेले उठावती, हे झाली पाप पतोटी, झाली पाप ताप दर्शनात त्रिविध तापास नव्हते. या दर्शनात जेव्हा समाधान आहे. अरे संत दर्शन घ्या, समाधान मनाला राय, समाधान चित्ताची, समाधान चित्ताची, समाधान चित्ताची. तुका म्हणे ते सुखा काय, तुका म्हणे ते सुखा काय, तुका म्हणे ते वा वा, तुका म्हणे ते सुखा काय, राहे समाधान चित्ताची, समाधान या मला समाधान संतांच्या दर्शनामध्ये. हो खरं समाधान हेत आहे, खरं मनाला समाधान संत दर्शनात आहे. हो झाले समाधान पायी विसामले मन. हो संत दर्शन जीवाला समाधान आहे, तिथं खरी विश्रांती. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. हो तिथं खरी विश्रांती, तिथं खरं समाधान आहे. अरे तुम्हाला आम्हाला विश्रांती मिळत नाही. एके दिवशी भगवंतने नामदेव महाराज विचारलं, नामदेवा, अरे नामदेवा, अरे मला विश्रांतीची आवश्यकता आहे, सांग नामदेवा, विश्रांती घेण्याकडे मी कोठे जावं? विश्रांती घ्यावा कल्पना म्हणे विश्रांती घ्यावं
तो विश्रांती पाहिजे चल आमच्या आळंदीला नामा म्हणे देवा चालताय ठया विश्रांती घ्यावया विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर कुठं ते या भूमीवर अलंकापूर. हो खरी विश्रांती समरण संत दर्शनामध्ये आहे. जर आयुष्यामध्ये विश्रांती हवी असेल शांती सुख हवं असेल मनाला समाधान हवं असेल त्यांनी पण आळंदीच्या माऊलीकडे या. हो आळंदी ज्ञानोबाकडे या देऊचे तुकोबाकडे जावा सावता महाराजांच्या आरवल्या दामारी बोललो मंगळ वेळेला जावा जनामध्ये गंगा खेळ या निवड नदी त्र्यंबकेश्वर जावा पैठणच्या नाथांकडे जावा स्वपन काकांच्या सासवडला या. संतांच्या दर्शनामध्ये या जीवाला समाधान आहे. तुम्ही म्हणता महाराज एवढ्या गावाची नाव सांगितली संसारातून आम्हाला एवढ्या लांब फिरावं वेळ कुठं आहे. ओ एक लक्षात ठेवा संसारातून वेळ मिळत नसेल तर घरी बसल्या ठिकाणी संतांच्या पायावर नुसता भाव ठेवा. संतांचे फोटो घरामध्ये लावा आपल्या आई वडिलांचे फोटो घरामध्ये लावा शूरवीर महापुरुषांच्या घरामध्ये फोटो लावा संतांचे फोटो लावा त्यांचं नित्य पूजा करा त्यांचं नित्य स्मरण करा. बसल्या ठिकाणी घरात समाधान आहे विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव नेघे माझी माझ्या तोटी महालाभ भोगते. बसल्या ठिकाणी विश्रांती विश्रांती याचा अर्थ ओ पायी संतांची या भाव बाहुलाम श्रद्धा संतांच्या पायानुसार भाव ठेवा बाहुलाम विश्वास. पण लक्षात ठेवा श्रद्धा वेगळी विश्वास वेगळा. श्रद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे विश्वास हा पुल्लिंगी शब्द आहे. श्रद्धा बदलत राहते विश्वास हा ठाम असतो. खंडे महाराजांचं कीर्तन ऐकलं श्रद्धा बसली. उद्या माझे दोष जर तुम्हाला कळले श्रद्धा उडाली. श्रद्धा स्थिर नाही श्रद्धा बदलत राहते पण विश्वास हा विश्वास ठाम असतो. परमार्थामध्ये विश्वास आहे संतांवर विश्वास आहे देवावर म्हणून परमार्थ आहे. हो संसारामध्ये विश्वास आहे पतीचा पत्नीवर पत्नीचा पतीवर म्हणून संसार आहे विश्वास महत्वाचा आहे. धंद्यामध्ये विश्वास आहे मालकाचा गड्यावर गड्याचा मालकावर म्हणून धंदा आहे. परमार्थामध्ये संतांवर विश्वास एक देवावर विश्वास ठेवा बस संतांचे पायी हा माझा विश्वास बाकी पुन्हा विश्वास ठेवू नका. हो केव्हा धोके देतील काही सांगता येत नाहीये. हो विश्वास फार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये मुख्य भांडवल विश्वास गाठी मुख्य भांडवल आहे परमार्थाचा विश्वास. म्हणजे मला एक सांगा मी हवामध्ये सामान्य वकील आहे वकिला शब्दावर विश्वास ठेवा जीवदान मिळतंय. हो मागे एकदा उदाहरण दिलं मी तर अन्सरवाडला एक शेतकरी असं बैलगाडी निघाला होता. बैलगाड्याशी उतरा लागली गाडी कंट्रोल होत नाही ब्रेक लागत नाही. हो लहान मुलं रस्त्यावर खेळते शेतकऱ्याला लांबून बघितलं बैलगाडी उतरली बैलगाडी जोरात पळ सुटली गाडी कंट्रोल होत नाही ब्रेक लागत नाही उतराला गाडी लागलेली आहे लहान मुलं रस्त्यावर खेळते मुलाला वाचवून आपलं कर्तव्य आहे. शेतकरी लांबून ओरडते कुणाचं मुलं आहे बाजूला करा मुलाला बाजू करा मुलाला बाजू करा बैल उधळली गाडी उधळली कोणाचं मुलं आहे बाजूला करा मुलाला बाजू करा बैल उधळली गाडी उधळली कंट्रोल होत नाही मुलाला बाजूला करा. लांबून शेतकरी ओरडते 2 किलोमीटर लांबून ओरडतोय ते मुलाच्या तिथे बसली ती मिस्त्री लावत सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर गारभर अंगावर गाडी दाखवते पोलीस स्टेशन मधली मुलाच्या अंगावर गाडी गेली मुला वगैरे खलास लगेच बाईने केस केली लगेच शेतकऱ्याला वकील गाठला वकील म्हणला वकील साहेब काय करता मला वाचवा काही करा मला वाचवा वकील साहेब. हो मी जाणून अंगाला बुजून अंगावर गाडी घातली नाही 2 किलो लांबून ओरडत होतो मुलाला बाजूला काढा बैल उधळली गाडी होती बैल ऐकलं नाही उलट महाराज म्हणजे घरावर अंगावर गाडी दाखवते पोलीस स्टेशन. वकील साहेब काय करता मला वाचवा काय करा मला वाचवा पुढच्या आठवड्यात दोन्ही मुलींची लग्न आहेत जावाला हुंडा देऊन वसुले बस्ता बांधलाय पत्रके समाजामध्ये वाटल्यात साहेब मी तर आतमध्ये अडकलो माझ्या मुलींची लग्न कशी होणार काय करा वाचवा. वकील मुली वाचवतो मुली पण माझी 30,000 फी म्हणली शेतकरी मला 40,000 घ्या म्हणला पण मला वाचवा. माणसं भरपूर पैसे तिकडं ओततील पण परमार्थात कधी दान देणार नाही. हो सप्ताह कधी अशी 40,000 रुपये देणार नाही दक्षिणा. हा नाही तुमच्या गावचं चांगलं मी दुसरीकडे सांगतो इथं कसं सांगू मी. मला जायचं पुन्हा गावाच्या बाहेर. मी पत्रिका वाचल्यावर तुकाराम महाराज ओळखलं सगळे सौजन्य आहेत. कोणी मंडप दिलाय कोणी कीर्तनकार उचललेत कोणी महाराजांची फी उचलली. ओ तुमच्या गावची एक श्रद्धा वेगळी. हो खरं खरं हरिभाऊने एक तुम्हाला एक नियम घालून दिलेले आहेत. आज मला सांगा बाबांचं काय वय काय बिचाऱ्यांचं आज 75-76 वय पण आज ह्या वयात एक श्रद्धा आहे. या वयामध्ये सुद्धा पांडुरंग चौबदारी सेवा फार मोठी. महाराज सुद्धा पांडुरंग परमात्मा नाथांच्या दरबारामध्ये 36 वर्ष कामे केली. 12 वर्ष पाणी भरत काम केलं. दुसरी 12 वर्ष भगवंतांनी गोंद उघडणं
पूजेचे साहित्य आणून ठेवणं, फुलं आणून ठेवणं, आणि तिसरी 12 वर्ष भगवान पांडुरंगाने नातांच्या कीर्तनामध्ये पाठीमागं चोपदारकी केली. चोपदारचा अधिकार फार मोठा आहे. दत्तात्रेय बरोबर तुमचं प्रमाण. दत्तात्रय चोपदार झाला. दत्तात्रयची चोपदारची फार मोठी अधिकारवाणी. चोपदारचा फार मोठा अधिकार आहे. चोपदार नुसता पाहायला की माणसं घाबरतात. तुम्ही माऊलींच्या पालखीश्वरमध्ये वारी करा. एकदा आळंदी पंढरी पायी वारी करा. जगाच्या पाठीवर एकमेव सोहळा आहे. सर्वस्वाचा विसर पडणारा, देहाचा विसर पडणारा कोणता सोहळा असेल तर माऊलींचा पालखी सोहळा आहे. आयुष्य देईपर्यंत आळंदी पंढरीची वारी करा. हातपाय चालतात तोपर्यंत या. अरे किती किलोमीटर चाललंय, सहज किती चाललंय कळत नाहीये. पण आळंदी पुणे 30 किलोमीटर आहे. अंतर सहज कापलं जातं. पुणे सासवड 36 किलोमीटर अंतर आहे. कसं अंतर चाललं जातंय कळत नाहीये. आयुष्यामध्ये येऊन एकदा आळंदी पंढरीची वारी करा. या त्या वारीला समाज आरतीच्या वेळेस 2-2, 2.5 लाख समाज ज्ञानोबरांची आरती करता. 50-50 हजार पोलीस डिपार्टमेंट मागवा. पब्लिक शांत होत नाही समाज आरतीला. त्या चोपदार असा मध्यभागी उभारतो पालखी बशी आणि काठी असं वर करतोय. आणि काठीकडे काठी असा वर करतो चोपदार आणि मोठ्यानं ओरडतो, हो ही जशी शांतता पसरली, एका क्षणामध्ये 2 ते 2.5 लाख समाज एका चोपदाच्या काठीवर सगळा शांत होतो. ही ताकद माऊलीची आहे. ज्ञानोबरांची ताकद आहे. अरे माझ्या माऊलीचा हा चोप आहे. माझ्या माऊलीचा हा चोपदार आहे. माझ्या माऊलीचा हा सेवेकरी. काठी वर केल्या. अरे 50-50 हजार पोलीस डिपार्टमेंट मागवा. पब्लिक शांत होत नाही. पण चोपदारने काठी वर केल्या. आज ह्या वयात सुद्धा हे बाबा बिचारी, त्या बाबांचं का वय का विना घ्यायचं. पण ते उभारले कारण का एक लक्षात ठेवायनी आवडीनं परमार्थ केला या लोकांनी. शरीर जरी थकलं असलं तर ह्याचं मन तरुण आहे. मनाने ह्यांना परमार्थ करावाच वाटतो शरीर थकलेल्या लोकांचं. पण तरी सुद्धा यांना बसवत नाही, घरी बसवत नाहीये. त्यांना करावंच वाटतं. लक्षात तुम्ही एक सेवेदारी माणसं बाबा, आज लक्षात तुम्ही एक फार मोठी सेवा तुमच्या आमच्या हातून घडते. पण माणसं बघा तुम्ही, दुसरीकडे 10,000 हजारच्या पार्ट्या करतील, 10,000 हजारचे दारू पितील, पण परमार्थमध्ये लवकर पैसे देणार नाहीत. सत्यनाची पूजा चांगली कधी करणार नाहीत. सत्यनाची पूजा बघतो आम्ही, ब्राह्मण सांगतो कधी सोपाऱ्या आणा, पाना आणा, आमका आणा, तमका आणा. माणसं बिले हुशार, चांगलं सामान आणलं निलिंग्यावरनं. नासकी पानं, कुचक्या सोपाऱ्या, वाळ्या खारका. ते खारका खाताना त्या बामला जातो पडला पाहिजे. देवाला गुळगुळ पैसा टाकायचा, फाटक्या नोटा देवाला टाकायच्या, चिटकवल्या नोटा महाराज लोकांना द्यायच्या. कशा नोटा आहेत माझ्या, चिटकवलेल्या, फाटलेल्या, तुटलेल्या आमच्या पायावर. लय नांबरी कदरू माणसं. त्या आंबेजोगापाशी पलीकडे गाव आहे. आता आठवण 2-3 वर्षापूर्वी गेलो मी. कोरोनाच्या अगोदर गेलतो त्याला कीर्तनाला. त्याचं असं बस गाडी नेली नाही, बसनं गेलतो. तिथून आंबेजोग नेलं, कीर्तन केलं. कीर्तन पुन्हा आणून सोडलं. रात्री 1:30 वाजता गाडी आहे म्हणजे मला पंढरपूर जायचं म्हणल्यावर. मग ती हिंगोली सोलापूर गाडी 1:30 वाजता आली आंबेजोगायला. बसमध्ये बसलो. मग ते कंडक्टर बघितलं माझ्याकडे ती बुक्का बिक्का, ती टोपी, निरशर्ट धोतर. मला कोण तुम्ही महाराज आहेत का म्हणला. मग तुला का पोत्रा दिसतो का म्हणलं. नाही मला महाराज आहेत का म्हणला. म्हणलं तुला करायचं काय, कुठं जायचंय म्हणला. पंढरपूर जायचंय, गाडी सोलापूर जाते म्हणला. मग सोलापूर तिकीट द्या म्हणलं, काढा पैसे म्हणला. मग ती पैशाचं पाकिट दिलं तर पाकिट फाडलं, 500 नोट काढली. ही 500 रुपये घ्या म्हणलं आणि सोलापूर तिकीट द्या. ते कंडक्टरनं नोट घेतली हातामध्ये. नोटाकडे बघायचा, माझ्याकडे बघायचा. म्हणलं असं का म्हणलं बघताय म्हणलं, द्या की तिकीट म्हणलं. मला कोण तुम्ही कीर्तनकार महाराजात का म्हणला. हो आता कीर्तन केलं तर घराकडे निघालो म्हणलं पंढरपूरला. वा वा महाराज, वा वा, रोज लोकांना बुक्का लावा. आता आज मला बुक्का लावा आला का म्हणला. मी म्हणलं मी काय केलं. अहो म्हणलं महाराज ही नोट कसली दिली मला. नोट चिटकवलेली नोट मला चिटकवलेली. मग चिटकवलेली असताना मला घेतली असती म्हणला. मग 2 तुकडे वेगळे वेगळे म्हणला. मग 2 तुकडे वेगळे असं मला महात्मा गांधी उलटा चिटकवलाय म्हणला.
अरे किती लुच्चीगिरी करताय. एक लक्षात राहून दे, जगाला कोणालाही फसवा पण देवाला आणि संताला कधी फसवू नका. हो, आणि हिथं जर फसवलं, हिथं जर लुच्चीगिरी केली, इथला पैसा जर खाल्ला, हो देवाचा, गावाचा, भावाचा आणि सप्त्याचा पैसा कधी खायचा नाही. आणि हिथला पैसा खाल्ला की मग हिथंच ताला काय लाकवा मारली वाळका त्यानं शेण खाल्ले कुठंतरी. तडाका फार मोठा आहे देवाचा, लक्षात. तडाका लय मोठा आहे माझ्या माय बापा. शेतकरी म्हणा वकील साहेब 30,000 घ्या वाचवा. वकील म्हणले शेतकऱ्याला तो वाचवतो म्हणले, उद्या तू कोर्टात उभा राहिल्यानंतर फक्त एकच शब्द बोलायचा, फक्त बुईंग 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 एवढंच पाठ कर, दुसरं काहीच बोलायचं नाही होतं दिवसभर, फक्त बुईंग म्हणायचं. मग ते रात्रभर ते पाठ केलं, बुईंग 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 बुईंग. दुसऱ्या दिवशी कोर्टात उभारलं. त्या बाईचा वकील म्हणला, हो मिस्टर तुमचं नाव काय? बुईंग. तो वकिलाला बॅच वाटलं असलं कसं नाव ठेवले, बापाचं नाव बुईंग. माणसं लय विचित्र, काय बी ना, कुठं बुईंग ठेव, कुठं डमी, कुठं छमी, कुठं बीबी. आता लहानपणी बीबी बरी, पण 4 लेकराची आई झाली तरी बीबीच. त्या पुण्यामध्ये एखाद्या घरी गेलतो, ज्यावेळेला कोथरूडला मित्र इंजिनियर कीर्तन घरी नेलं, जाऊ ते बांगल्याचा गेट उघडलं, हो हंडे मारून आपल्या घरी आणलं जेवायला, बेबी हो पंढरपूरच्या मार्ग आपल्या घरी जेवायला, बेबी हो हंडे मारून आपल्या घरी जेवायला. सारखं बीबी बीबी मला त्याची बारकी 5-6 वर्षाची पोरगी आहे का वाटलं. पण जेव्हा ती वर्ण बीबी आली, फतेमाची डबल डेक्कन होती. आली बाबी ही बीबी ही बाबी आहे. काय त्यांना आवाज सुचवला केला, नाव चांगलं ठेवत जावा. नाव काय शांती, रोज भांडण आणती. नाव गंगाधर, अंघोळाई महिनाभर. नाव निर्मला, घरादाराला बुरा. जरा नाव चांगली ठेवत जावा. हो काय बी नाव ठेवते यायला बाजार सगळा. तेव्हा वकील मला नाव काय? बुईंग, वडा बुईंग, हा बुईंग, हा बुईंग, दौगा बुईंग. न्यायाधीश बोला चेष्टा करतो का आमच्या कोर्टाची वकिलाची? न्यायाधीशाला खरं नाव सांग. बुईंग. मग ती बाई आली ती निकाल ऐकायला. बाई उठून उभा राहिली. ती माऊली म्हणली, ती बाई म्हणली, साहेब न्यायाधीश साहेब याला सांगते बोलता, माझ्या गावातला आहे, घराशेजारी घर आहे. हो न्यायाधीश साहेब, वकील साहेब तुम्हाला माहित नाही, याला चांगलं ते बोलता. त्या दिवशी प्रकार मी डोळ्यानं बघितलाय, कानाला ऐकलाय. याला चांगलं ते बोलता, चांगलं लांबून दिवशी ओरडत होतं, मुलाला बाजूला करा, मुलाला बाजूला करा, मुलाला बाजूला करा, मुलाला बाजूला करा. मीच त्याला म्हणले घाबर अंगावर गाडी दाखवते पोलीस स्टेशन. न्यायाधीश म्हणले, वकील साहेब आता असं करा, बुईंगला सोडा आणि त्या बैलात घाला म्हणले. बुईंगला सोडलं, बैला तुरुंगात टाकलं. बुईंग बाहेर आला. ह्याचा वकील बाहेर थांबलेला होता. लगेच या बुईंगला वकिलाला पाहिलं, साष्टांग दंडवत घातलं. वकील साहेब तुमच्यामुळे आज वाचलो, बाहेर सुटलो. वकील साहेब उद्या लागणार पहिला आयर तुम्हालाच. वकील म्हणला, आयर करशील पण माझे 40,000 रुपये दी. हे ना मला बुई घे म्हणला तर वाजून म्हणला. आम्हाला बी करतात महाराज बुई. पण एक लक्षात ठेवा, सामान्य वकील आहेत, शब्दावर विश्वास ठेवला तर करा महाराज त्याला जीवदान मिळालं. तसं परमार्थामध्ये संत हे वकील आहेत. परमार्थामध्ये संत वकील आहेत. देव हा न्यायाधीश आहे. तुम्ही आम्ही आरोपी आहोत. जग हे कोर्ट आहे. या जगरूपी कोर्टामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव आरोपी म्हणून दाखल झालेलो आहोत. संत रूपी वकिलावर विश्वास ठेवा. निश्चित त्या न्यायाधीशाची देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. रोबार कुमार संत दर्शनाने जीवन विश्रांती मिळते. म्हणून तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती. पण कौतुक पण आहे संतांच्या दर्शनाची मोठी सांगितली. पण कौतुक पण आहे संतांचं आतलांग कसं असतं. सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ
शिवानी गंगा अभंग सर्जन तो खूप सांगते बाबा. संतांचा आतलं अंग निर्मळ आहे. संतांनी ही काया असलं शरीर भाजनाने पवित्र केलेलं असतं. या कायेचा या शरीराचा विचार केला. ही काया कशी, हे शरीर कसं आहे. तुको बरं सांगा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुःखाचे कोठार, भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही पवित्र शरीर अपवित्र शरीर आहे. पण तेच शरीर पवित्र करता येतं कशाने? नामचिंतनाने. हे शरीर हो. आपल्या देशामध्ये अशी एक स्त्री माऊली होऊन गेली. त्या माऊलीचं नाव मदालसा. त्या मदालसेने त्या माऊलीनं आपल्या मुलाला लहानपणी पाळण्यामध्ये असताना हा देह नाशिवंत मदालसा पाळण्यामध्ये असताना दोरी हलवत गोड उपदेश करते आपल्या मुलाला. हा देह नाशिवंत मळ मूत्रांचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा थारा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई तो गोविंदा. अरे बाबा ओ नाशिवंत शरीर आहे, माथे जाणार संपणार आहे. काय कर स्मरे त्या हरिहरा. काय उपदेश आहे त्या माऊलीचा. आता आमची बी आई गाणं म्हणते की पाण्यात लेकराला दोरी ओढत, जुबाळा जुरे जू जुबाळा जुरे जू. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खाल्लं रताळ, तिसऱ्या दिवशी हागलं पातळ जुबाळ. काय म्हणतील गाणं पत्ता लागत नाहीये. आमचे सगळे गाणी संसारातली हो, संसारामध्ये ढकलणारे गाणे आमची. लक्षात ठेव तुम्ही. पण परमार्थ संस्कार लहानपणापासून करा. आज काळाची गरज आहे. आज आनंद लहान लहान लेकरे बिचारी पाप टाळून उड्या मारतायत, नाचतायत. एक पवित्र असं वातावरण, भक्तिमय असं वातावरण तुम्ही तुमच्या गुंजर काय गावी तयार केलं. लक्षात ठेवू असो. तेव्हा अशा प्रकारे बाबा संतांचा आतलांग हरी भाजनाने संतांनी आपली काया पवित्र केलेलं असते. पवित्र वाणी पुण्यवंत, पवित्र तुझे वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, पवित्र वाणी वाणी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, वाणी
पवित्र ते पावन तो देश, पवित्र ते पावन तो देश हो, किंवा त्याच्या चिंतनेत तरतील दोषी ओ, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ओ, ती वैखरी ती वाचा पवित्र आहे, श्रद्धेवाचं नाम घेती ओ, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, त्या दिवशी होता जमखंडीत कीर्तनाला माझ्या 4-8 दिवसापूर्वी आलं माझं कीर्तन जमखंडीत, मला एकादशीलाच हो. हरिपाठ कीर्ती मुखे दरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे दरी, हरिपाठ हरिपाठ कीर्ती मुखे दरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे दरी, शाबास. पवित्राची होय देह त्याचा, हे पवित्राची होय देह त्याचा, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे माला, हरिमुखे संतांनी आपली काया पवित्र केलेली असल्यामुळे हरिमुखी म्हणा पवित्र तो देह वाणी बंद किंवा हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय पुष्कळ प्रमाण सांगतो तिला माझ्या माय बाबा हो. ओ, संतांनी बाबा हे नामचिंतन केल्यामुळे बाबा त्यांचा देह पवित्र आहे. मग संतांचं सर्वांग निर्मळ आहे. हरी काय तुमचं सर्वांग निर्मळ चित्तदयी श्री गंगाजल. आपण गाव तुकोबाला संतांचे आतलांग सांगितलं, पण आम्ही सामने गेलाय संतांचं आम्हाला आतलं काय कळणार. बाह्यानं सांगा ते महात्मे पाहून वागणं बोलणं चालणं कसं असतं. तुकोबाला सांगतात मुखी अमृताची वाणी, देह देवाची वाणी, संतांची वाणी अमृतमय वाणी, संतांची गोड वाणी, संतांच्या मुखात एक शब्द अमृत आहे. अमृत म्हणून चांगलं बोला, गोड बोलणं अमृत आहे. अमृत प्रकार आहेत ओ, काही बोधामृत आहेत, काही पंचामृत आहेत ओ, पण सर्वात श्रेष्ठ जगात कोणतं अमृत असेल ते म्हणजे नामचिंतनाचं अमृत आहे. त्याला नामामृत म्हणलं. नामामृत, नामामृत गोडी वैष्णवाला, नामामृत गोडी वैष्णवाला दली योगिया साधली जीवन कळा. तुका म्हणे शंख चक्रादी शृंगार, नामामृत सार मुख माझी. म्हणून तोंडाने गोड बोला, चांगलं बोला. काय करू नीट बोलत नाही. काय काय समाज बघा, ही ब्राह्मण वर्ग, ही ब्राह्मण वर्ग कशी गोड बोलते. तो का गोड खाणार, गरम खाणार आहे का गायत्री, गोड बोलणार. ब्राह्मण गुजर मारवाडी बघा, ब्राह्मणाचं हिंद निघालं निलंग्याला बाजारला, आपल्या मुलाला ए महेश तुला काय खायला, ते म्हणतो गुलाबजाम, बालुशाही, जिलेबी. मारवाडी जर निघाला बाजारला, आपल्या मुलाला सुद्धा लल्लो तेरे को क्या लावू, ती मला म्हणतात कलाकंद, हलवा हलवा, कलाकंद, सोन पापडी. मारवाडीचे पोरं कलाकंद पापडी खात्यात, ब्राह्मणाचे पोरं गुलाबजाम बालुशे खात्यात. आणि आमच्या पोरणाच्या बरोबर ए बाळ्या तुला कानूर भज भज आहे. आमच्या मराठ्याच्या आवलादी भजीच खायची. आमचं खाणं तेलकट वागणं हलकट आहे. हे आपला समाज सुधरत नाही येड्यावर. त्यांच्या ब्राह्मणाच्या घरी जावा, तुम्हाला चुली पशू देत नाही. ही लोक बाहेर विचारते काकू काका आहेत का, ते काकू आता सांगते काका ना आत्ता गेलेत मंडईत भाज्या आणायला, 10 मिनिटांमध्ये येतील. ते आतून सांगते काकू बाहेरच्या रूम मध्ये बसा,
तरुण भारताचे संचालक केसरी लोकमत एकमत प्रभात सकाळ बाहेर पेपर वाचून बस बाहेर बसतात पण चुलीपाशी किचन रूम मध्ये येऊ देत नाहीत. मारोड्या जाऊ तुम्ही मारोड्याच्या घरी बाहेर विचारते भाभी कुठे शेटजी ती भाभी आलं सांगते शेटजी ना तिकडे बाहेर इकडे 15 मिनिटामध्ये बाहेरच्या रूम मध्ये बसा. बाहेर बसते पण चुलीपाशी देत नाही. आणि आपल्यामध्ये बघा पार बेड्या आवडत काय चाललं वहिनी. वारे वहिनी वारे भाऊजी वहिनी असली बोळीन भाऊजी असला नमुना घुसत जाऊ नका असं कोण्या घरात येण्या सगळं काय केलं वहिनी गडी ह्या नमुन्याच्या बायका का आमच्या शाळेत काय महिला आमच्या महिला बेले अज्ञानी हो ह्यांच्या अंगात अजून देव घुमतोय. कसा देव अंगात येतो मला कळणार. दाखवा ह्यांचा समोर कधी नसलाय अंगात येऊन दाखवा कधी मारुली वर्ग नसलाय दाखवा की ब्राह्मण बायका कधी हो त्या रस्त्यावर नसलेत गुजराच्या बायका. हे आमचा भोळा समाज अज्ञानी समाज अंधश्रद्धा आहे. आता माझी 5वी पिढी पार मारतात. आमचे मूळ पुरुष पुंडा महाराज दामोदर महाराज दशरथ महाराज माझे आजोबा तुकाराम महाराज वडील निवृत्ती महाराज मी एकनाथ महाराज. आता पुढे माझा मुलगा भागवत सरपंचला माहिती त्याचा मित्र जायची तो भागवत महाराज. आज 5-5 पिढ्या 6-6 पिढ्या आम्ही टाळ कुठतोय भजन करतोय देव स्वप्न देणार आमच्या आणि ह्यांच्या अंगात घुसतोय. काय काय बायका दाल बी नीट घासत नाहीत. सकाळी झोपेतलं ओढत असा केसा असा बुचाला बांधायचा रानरातलं पाणी घेऊन 4 कप चहा गेला पोटामध्ये आणि असल्याच्या अंगात देव घुसतोय. आई असली दात न घासाची बाप तसला बिन तांब्यास तिकडं लय अवघड काय सांगावं. नाचू नका माझ्या माय मावळ नाचायचंय ना या हरिपणात नाचा या हरिपणात नाचा या कीर्तनामध्ये नाचा. तो नाचायचा ना उद्या दिल्ली प्रदक्षिणा करतो तिथं थाय थाय नाचा नाचू कीर्तनाच्या रंगी कुठे बी नाचू नका. नाचायच्या ठिकाणी 2 आहेत तुकाराम महाराज एक देवा पुढे नाचा एक संत पुढे नाचा बस रस्त्यावर नाचू नका. तरुण वर्गाला माझी विनंती लग्नात डीजे वर नाचू नका. हा नाचू नका लग्नात. ती नवरदेव मस्त मस्त गोड्यावर थम्सअप पीत न्यायची नागिन समोर तुझी नागिन हिथं दाखव की हिथं लांब लांब पळते ती. आमच्या पंढरपूरला आषाढी अमावस्याला हे बायका निघा नाचत. आषाढी अमावस्याला कोणत्या अमावस्या म्हणतात त्यांना माहिती कोणत्या अमावस्या म्हणतात. गटार अमावस्या त्याला माहिती आहे. इकडे माहित नाही जे आपल्याला माहिती आहे. गटार अमावस्या निलंगा भाग आपला लातूर भाग आमचा बिदर इकडे गटार अमावस्या माहिती नाही. फक्त येळवस माहिती येळवस भज्जीन भाकरी हाणायची 4-4 रोज खातील भजी गाडग्यात ठेवून ती वलगे वलगे चालम बलगे. हो गटार अमावस्या आषाढी अमावस्याला आमच्याकडे गटार अमावस्या म्हणते ती. गटार अमावस्या काय भरपूर प्यायचं गटारी पडायचं. सुखे मिनीत लोगा सुख सारोनी ते ती त्याला गटार अमावस्या म्हणतात. गटार अमावस्या हो जेव्हा ती हो जेव्हा ते आषाढी अमावस्याला 5 अंगातून नाचत निघाल्या. नियम किती नाच चौकात आमच्या घरापाशी. आता आमच्या घर नाच चौकात आहे माऊलीच्या मंदिरपाशी. आता यांचं मंदिर आहे ते ताकपित्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आम्ही इकडे नाच चौकात माऊलीच्या मंदिरपाशी आमचं वाडा नाच चौकात त्या मंदिरपाशी आली माऊलीच्या. हे 5 नाचत आलेल्या ती केस सोडलेल्या पदर असं खवलेला लिंबाचं फाडून सुरू नाचता नसतं का बाईच्या पायाला जोडवं घसरून पडलं. तिने विचार केला तर उचलून घ्यावं बघणार म्हणणार ही जी अंगात नाही. मग ती बाई बी लय हुशार होती त्यात जोड्यापेक्षा सोप आली. सगळ्या बायका जागेवर असे नाचायला लागल्या. रस्ता ट्रॅफिक जाम झाला. नवरा समोर आला. नवरा मला काय पाहिजे आई साहेब. आता ही जी आई होई लग्नाची बायको पण येणार आई साहेब काय पाहिजे. हो रस्ता ट्रॅफिक जाम झालाय जास्त उभारू नका पाहिजे ती मागा द्यायला तयार आहे आम्ही. 4 पायाचं 2 पायाचं आई साहेब किती थांबायचं चौकामध्ये रस्ता ट्रॅफिक जाम झाला आई साहेब.
मग तिनं असं बघितलं डोळे उडून, तिनं ओळखलं आपला पारशी आहे. मग तिनं नाव रखलं. मग त्याला काहीच कळलं गेलं येड्याला त्या. पुन्हा नावल्याकडे बघत बघत बोलली खाली काय पडलंय, खाली काय पडलंय, खाली काय पडलंय. मग नवरा म्हणला उचलून घेतलंय चला. उचलून घेतलं मग देव आपोआप चालत निघाला. टीका म्हणून नाहीये, दिवेला मानणार मनुष्य. माझ्या घरामध्ये नवरात्र महोत्सव आहे, माझ्या घरामध्ये घटस्थापना आहे. हो, आता उद्या कोल्हापूर पाशी उद्या रात्री कीर्तन आहे माझं. उद्या महालक्ष्मी दर्शन घेऊन मी उद्या आला कीर्तनाला. तुळजापूरमध्ये मी अनेक वेळा केलं. पुढच्या महिन्यात माझं तुळजापूर पाशी कीर्तन आहे. हो, तुळजापूरमध्ये मी तुळजापूर जाता तर दर्शन घेत असतो मी. एक लक्षात ठेवा माझ्या मायबापा, जशी ही 3.5 शक्तीपीठ आहेत तशी आमच्या वारकऱ्यांची देवी विठेवरचा पांडुरंग परमात्मा आहे. पांडुरंग परमात्म्याला देवी म्हटलेलं आहे. कोळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाली सनगरो उगवीनो संकटी. अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भावा, महिषासुर महिषासुर भवगणा लागणे, महिषासुर तापाची तापाची करावं, तापाची करावं झाले. आईचा जोगव जोगव मागेन, आईचा जोगव जोगव, आईचा नाही का? तुम्ही का मागे बघत होता? मला वाटतं उठली काय की आई विठ्ठल मुख्य अमृताची वाणी देह देवाची कारणी. पण का होतो को बरं संतांच्या दर्शनाची मध्ये सांगितली, संतांचं आतलांग सांगितलं, संतांचं बाह्यांग सांगितलं. पण का होतो को बरं आहे, संतांचा जन्म आईच्या उदरामधून, आमचाही जन्म आईच्या उदरामधून. संतांमध्ये आमच्यामध्ये कोटी फरक आहे. तो खूप बरं म्हणतो बाबांनो, संतांची बरोबरी करू नका. संत ही संत आहेत, मनुष्य मनुष्य आहे. समुद्राला समुद्र म्हणावा लागतो, नदीला नदी. पाषाण पाषाण लिंगा लिंग आहे. संत आहे संत मनुष्य मनुष्य आहे. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नव्हती जगा माणसात्यासारखी. दह्याच्या अन्नातून तात्पणीतून लोणी पण निघतं. ताकाची किंमत वेगळी, लोण्याची किंमत वेगळी. पृथ्वीच्या पोटातून हिरा पण सापडतोय, गारगोटी मिळते. हिऱ्याची किंमत वेगळी, गारगोटीची किंमत वेगळी. तसे या जगामध्ये संत महात्मे पण येतात. तुम्ही आम्ही येतोय. संतांच्या येण्याला किंमत आहे, संतांच्या जाण्याला किंमत आहे. विठाला संतांच्या येण्याला किंमत आहे, संतांच्या जाण्याला किंमत आहे. तुकोबरांची जयंती साजरी केली जाते माघ शुद्ध पंचमीला. आज 375 वर्ष पूर्ण झाली तुकाराम महाराजांना. सदैव वैकुंठाला जाऊन 375 वर्ष लागलं. आजच्या पासून ते पुढच्या विजयपर्यंत 1 वर्षभर अखंड हरनाम सप्ताह त्या देवनगरीमध्ये होणार आहे. पंढरपूरच्या मी 25-30 महाराजांना मी सप्ते घेतले तिथं. आमच्या हांडे महाराज राजूरकर आमच्या घराण्यातर्फे फडातर्फे 24 मे ते 31 मे 7 दिवस तिथं गाथापान उत्सव आम्ही करणार आहोत.
जिथून तुकोबर सदैव वैकुंठला गेले त्याच पवित्र स्थळी त्या जागेवर आपण सप्ताह करतो या त्या कार्यक्रमाला मी हजर राहावा माझ्या मायबापा. तेव्हा अशा प्रकारे बाबा संतांचा अवतार जगताच्या विश्वाचा उद्धार करताय म्हणून संतांचा जन्म आईच्या उदरातून जरी होत असला तरी लक्षात ठेव. शुद्ध बीजापोटी 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 तुम्ही मला जातो अमृताची वाणी शबाश मुखे अमृताची वाणी मुखे अमृताची मुखी अमृताची वाणी मुखी ज्ञानेश्वर मावली हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 शाबाश शाबाश तुकाराम 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 टाळी 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 शाबाश वा वा गुंडोळेकर वा गुंडोळेकर धन्यवाद 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 हा 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 तुकाराम तुकाराम मोरा पंढरीच्या पांडवांच्या कानावर आवाज यायला पाहिजे की निलंगा तालुक्यात गुंडगा सप्ताह चालू आहे. ऐकून खुश झाला पाहिजे. नुसता टाळ नुसता टाळ नुसता टाळ नुसता टाळ छान 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 तुम्ही यांच्या पुढे गेलं पाहिजे. शाबास नुसता मृदंग